नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विष्णू निळे या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बरोबर आहे. तर आपण एक सिरीज चालू केली आहे जे 2026 मध्ये आता जे पेपर झाले आहे या पेपरचा अनालिसिस आपण करत आहोत. कशा सोप्या पद्धतीने तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत एका एका जिल्ह्याची सिरीज आपण स्टार्ट केली आहे. आणि आज जे आपण घेऊन आलो आहोत महत्वाचं, बरोबर आहे. तर हे कुठचा पेपर आहे पहा, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण. अमरावती ग्रामीणचा हा प्रश्न पेपर आहे आणि टोटल 50चे 50 सगळेचे सगळे प्रश्नांचा अनालिसिस आपण पाहणार. बरोबर आहे. एखादा प्रश्न तुम्हाला मी कमेंट करायला सोडेल, बाकी सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. बरोबर आहे. आता पेपरचं सुरुवातीला जर अनालिसिस सांगितलं तर हा पेपर कसा होता, बरोबर आहे. तर पेपर हा मॉडरेट होता, पेपर हा इझी नव्हता. बरोबर आहे. बाकी तुम्ही जर काही जिल्ह्यांचं कंपॅरिझन केलं, जसं बीड आहे, बरोबर आहे, किंवा मुंबई लोहमार्ग आहे, सॉरी पुणे लोहमार्ग आहे, यांच्याशी कंपॅरिझन जर केलं तर अमरावतीचा पेपर हा मॉडरेट होता. मॉडरेट कशामुळे होता, कारण की त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी होती. पण जर आपण त्याला वेगळा अप्रोच जर वापरला, स्मार्ट वेनी जर पेपर सॉल्व्ह केला तर हा पेपर अत्यंत सोपी होता. कसा होता तर ते आता आपल्याला पाहायचं आहे. चला मग स्टार्ट करूया. पहा, याच्यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न घेणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपण कसा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे होता ते आपण पाहणार आहोत. तर जिथं गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न आहे ते प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. बरोबर आहे. पहा, आता हे 25 पर्यंत झाले आणि आता इथून जे आहे ते सुरुवात झाली. पहा, प्रश्न पहिला दिलेला आहे, काय दिलेला आहे पहा. दिशेचा हा पहिला प्रश्न आहे आणि उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं होतं. पहिला प्रश्न मी सुरुवात करतो. पहा काय दिलेला आहे. एक व्यक्ती पूर्वेला 12 मीटर चालतो, बरोबर आहे. मग आता मी इथे ही सॉल्व्ह करतो. ही जागा आपल्याजवळ ही आहे. पहा, एक व्यक्ती पूर्वेला गेला, किती गेला, 12 मीटर, बरोबर आहे. तर हा व्यक्ती 12 मीटर चालला. त्यानंतर तो मागे वळून पश्चिमेला चालतो, बरोबर आहे. मागे वरून काय करतो, तो पश्चिमेला 3 मीटर चालतो. मग हे जर टोटल आपण जास्त घेऊ, हे अंतर पहा, हे अंतर टोटल किती आहे, 12 आहे, बरोबर आहे. आता मागे वळतो तो पश्चिमेला आणि इथपर्यंत तो चालतो, तर हे अंतर किती आहे, 3. जर हे टोटल 12 आहे, हा पुन्हा परत आला 3, याचा अर्थ हे अंतर किती आहे, 9, बरोबर आहे. हे अंतर असणार आहे 9. आणि नंतर काय करतो, तो उत्तर दिशेला 12 मीटर चालतो. इथं तो परत आल्यानंतर उत्तर म्हणजे वर किती चालतो, 12 मीटर त्या ठिकाणी चालतो. सुरुवातीच्या ठिकाणापासून त्याच्या अंतिम स्थानापर्यंत सर्वात कमी अंतर हे त्याचं मूळ ठिकाण आहे. तर कोणत्या अंतरावर तो ज्या ठिकाणी आहे, कमीत कमी अंतर आपल्याला सांगायचं आहे. तर काय झालं बघा, 9 आणि 12 हे अंतर आहे. जर आता हे तुम्हाला माहित असेल, 9 12, बरोबर आहे. जर याला भाग दिला तर 3 भाग दिला 3 आणि किती 4, आणि हे त्रिकूट तुम्हाला माहित आहे काय असणार आहे, 5. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक किती 15, म्हणजे याचं उत्तर किती आहे, 15. तुम्हाला कुठलाही पायथागोरस न लावता जे त्रिकूट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ते उत्तर काढायचं होतं. स्मार्ट वेनी जो पेपर काढायचा होता ते मला समजलं. ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी तो तशाच पद्धतीने केला. आपल्याला ते सॉल्व्ह करायचं होतं. पहिला प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिला, दिशेवर आलेला हा प्रश्न होता, बरोबर आहे. पहिला दुसरा प्रश्न बघा, अमरावती पासून नागपूर जाणारी 3:12 गाडी पकडण्यासाठी सृष्टी रेल्वे स्टेशनवर 12 मिनिटे उशिरा पोहोचली. पहिल्या वाक्यावरून मला काय समजलं, बरोबर आहे. पहिल्या वाक्यावरून मला एवढं समजलं की गाडी 3:12 होती, बरोबर आहे. 3:12 गाडी होती, ती किती मिनिटं, 12 मिनिटं उशिरा पोहोचली. म्हणजे 12 आणि 12 किती, 3:24 ती स्टेशनवर पोहोचली. मला वाटतं हे समजलं असेल, बरोबर आहे. 3:12 गाडी होती, ती 12 मिनिटे उशिरा पोहोचली. स्टेशनवर वरून ही गाडी प्रत्येक तासाला 12 मिनिटांनी सुटते, बरोबर आहे. स्टेशनहून ही गाडी प्रत्येक तासाला 12 मिनिटांनी सुटते. म्हणजे 3:12 जर ती सुटली, आता प्रत्येक तास, या तासाला सुटणार नाही, पुढचा तास कोणता, 4, आणि 12 मिनिटांनी सुटते. म्हणजे याचा अर्थ ती गाडी कधी सुटणार आहे, 4:12 ती पुढची गाडी सुटेल. तर पुढील गाडी येईपर्यंत सृष्टीला किती वेळ थांबावा लागेल, तर 3:24 झाल्या. आता 4 वाजेपर्यंत इथं किती मिनिट बाकी आहेत, इथं मिनिट बाकी आहे 36, आणि 4च्या पुढे किती आहेत, 12 मिनिटं. 36 अधिक 12 उत्तर किती येणार आहे, 48 मिनिटं.
तर या प्रश्नाचं उत्तर किती होतं? 48 मिनिटं तिला थांबावं लागेल. बरोबर आहे. तर उत्तर किती होतं? 48 मिनिट हे उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नामध्ये काय म्हटलंय पहा. कोणत्या तरी खेड्यांबद्दलची माहिती दिली आणि काय माहिती दिली? बरोबर आहे. इथं मी लिहितो. कोण माहिती दिली पहा. रवी आहे आणि दुसरा कोण आहे? कुणाल. बरोबर आहे. रवी आणि कुणाल हे काय दिलेलं आहे? रवी व कुणाल हे काय खेळतात? बरोबर आहे. हे काय खेळतात पहा. हॉकी खेळतात आणि दुसरं काय खेळतात? व्हॉलीबॉल खेळतात. बरोबर आहे. हे आता तुम्हाला दिसत असेल हॉकी आणि व्हॉलीबॉल. बरोबर आहे. हे समजण्यासाठी मी लिहितो. व्हॉलीबॉल खेळतात. कोण कोण खेळते? दोघंही. कुणालाही काय खेळतो? हॉकी आणि काय खेळतो? व्हॉलीबॉल त्या ठिकाणी खेळतो. पुढे पहा काय दिलेलं आहे. सचिन व रवी हॉकी आणि बेसबॉल खेळतात. बरोबर आहे. मग इथं सचिन आणि नंतर कोण आहे? रवी. तर रवी ऑलरेडी आहे. रवी ऑलरेडी आहे तर रवी काय खेळते? हॉकी आणि बेसबॉल. हॉकी ऑलरेडी आहे. तो काय खेळतो? बेसबॉलही खेळतो आणि सचिन जो आहे तो हॉकी पण खेळतो आणि दुसरं काय खेळतो? बेसबॉल त्या ठिकाणी खेळतो. हा झाला सचिन. बरोबर आहे. पुढे पहा काय दिलं. गौरव आणि कुणाल हे क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळतात. बरोबर आहे. गौरव नवीन आला याच्यामध्ये, गौरव लिहा. बरोबर आहे. गौरव आणि कुणाल काय खेळतो? क्रिकेट. क्रिकेटही खेळतो आणि व्हॉलीबॉलही खेळतो. क्रिकेट आणि व्हॉलीबॉल दोन्ही खेळतो. तर आता कुणाल मला माहित आहे की पहिले काय खेळतो? व्हॉलीबॉल खेळतो. ऑलरेडी आहे. कुणालसाठी काय लिहावं लागेल? क्रिकेट. बरोबर आहे. कुणालसाठी लिहावं लागेल क्रिकेट. तो खेळतो. आणि पुढे सचिन, गौरव व राजे हे फुटबॉल आणि बेसबॉल खेळतात. आता याच्यातला सचिन आणि गौरव ऑलरेडी आहे. आलं कोण नवीन? राजे आले. बरोबर आहे. तर राजे काय काय खेळतात? फुटबॉल, बेसबॉल. बरोबर आहे. राजे हे फुटबॉल, बेसबॉल खेळतात. बरोबर आहे. मग आता इथं काय लिहावं लागेल? फुटबॉल. आणि दुसरं काय खेळतात? बेसबॉल. पण हे एकटे नाही खेळत. कोण खेळते? सचिन, गौरव आणि राजे हे फुटबॉल आणि बेसबॉल खेळतात. तर याच्यामधला कोण राहिला? राजे झाले. सचिन आणि गौरव फुटबॉल आणि बेसबॉल खेळतात. तर पहिले सचिन बेसबॉल ऑलरेडी खेळते. काय खेळे? फुटबॉल. बरोबर आहे. मग फुटबॉल आणि बेसबॉल. दुसरा कोण राहिला? गौरव. तर गौरव क्रिकेट, हॉकी. पुढे काय आहे? बेसबॉल खेळते. बरोबर आहे. आणि काय खेळते? फुटबॉलही त्या ठिकाणी खेळते. तर ही झाली माहिती. त्याला वेळ त्या ठिकाणी लागेल, पण लक्ष द्या आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत तेवढा वेळ लागेल. हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल हे खेळ कोण खेळतो? बरोबर आहे. हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल. तर हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल. तर फुटबॉल खेळणारे कोण आहेत? हे तिघ आहे. त्याच्यामध्ये हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल कोण खेळतो? सचिन. बरोबर आहे. तर हा सचिन जो आहे हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल खेळतो. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. पुढे यापैकी कोण बेसबॉल आणि फुटबॉल खेळत नाही? बरोबर आहे. कोण बेसबॉल आणि फुटबॉल खेळत नाही? बेसबॉल, फुटबॉल खेळतो. बरोबर आहे. आपल्याला नावं दिली आहेत 4. याच्यामधलं पहा. राजेश जो आहे तो राजेश खेळतो. पुढे गौरव आहे. तर गौरव काय करतो पहा. काय खेळतो तो? बेसबॉल आणि फुटबॉल. बेसबॉल आणि फुटबॉल गौरव खेळतो. सचिन बेसबॉल आणि फुटबॉल खेळतो. कोण खेळत नाही? कुणाल जो आहे तो फुटबॉल आणि बेसबॉल खेळत नाही. याचं उत्तर काय असणार आहे? कुणाल. म्हणजे दोनही प्रश्नांचं उत्तर आपण पाहिलं कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं पहा. आता काय दिलेलं आहे? सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 काय दिलेला आहे पहा. वीर, सुजित, अभिजित, राहुल, प्रमोद, कुणाल हे व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती सर्वांचे चेहरे टेबलाच्या मध्याकडे आहेत. म्हणजे केंद्राकडे तोंड करून बसले. 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. हे किती व्यक्ती आहेत? 6 व्यक्ती आहेत. 6 व्यक्ती असले तर सर्वात पहिले काय करा? 3 लाईन ड्रॉ करा. हा नियम असते. वीर आणि सुजित एकमेकांच्या विरुद्ध आहे. कुठेही तुम्ही सुरुवात केली चालते. हा वीर आहे, याच्या विरुद्ध कोण आहे? सुजित आहे. बरोबर आहे. वीर आणि सुजित एकमेकांच्या विरुद्ध बसलेले आहेत. वीर निकटच्या डाव्या बाजूला अभिजित आहे. हा वीर आहे. वीरची निकटची डावी बाजू आणि त्या निकटच्या डाव्या बाजूला कोण आहे? अभिजित आहे. तर इथं कोण आहे? अभिजित बसलेला आहे. राहुल व कुणाल एकमेकांच्या विरुद्ध आहे. मग आता एकमेकांच्या विरुद्ध असण्यासाठी दोन्ही जागा खाली पाहिजे. ही लाईन ऑलरेडी बुक आहे. इथं ऑलरेडी अभिजित आहे. तर या दोघांमध्ये जे आहे त्या ठिकाणी कोण असणार आहे? एक तर राहुल आणि कुणाल या दोघांसाठी ही जागा आहे. पण पुढे काय दिलं पहा. राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला प्रमोद आहे
आता त्याच्या इथं जर राहुल असेल, त्याच्या निकटतम उजव्या बाजूला दोन्ही सीट काय बुक आहे, म्हणून मला समजलं की इथं कोण असणार आहे, राहुल, आणि इथं कोण असणार आहे, कुणाल त्या ठिकाणी असेल. आणि राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला कोण आहे, प्रमोद त्या ठिकाणी आहे. प्रश्न काय विचारला, कुणाल आणि वीर यांच्यामध्ये कोण बसलेला आहे. कुणाल आणि वीर यांच्यामध्ये कोण आहे, अभिजित बसलेला आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, अभिजित हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. मला असं वाटते की हा इथं त्यांनी ही पीडीएफ जी आहे ते इथं क्लिअर दिसत नाही, पण ही पण एक रिकामी जागा त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. तसं जर असेल तर पहा इथं काय असणार आहे, 2 वेळा ए आहे तर 2 वेळा काय आहे, सी. बरोबर आहे. पुढे इथं जर ए असेल, बरोबर आहे, तर 3 वेळा सी आहे. इथं किती वेळा आहे, 4 वेळा सी आहे. मला समजलं इथं 3 वेळा आहे, इथं 4 वेळा आहे, याच्या अगोदर 2 वेळा आहेत, त्याच्या अगोदर काय असणार आहे, 1 वेळा त्या ठिकाणी सी असेल. म्हणजे सुरुवात माझी कुठून झालेली आहे, सी त्या ठिकाणी आहे. मग आता सी आहे तर काय आहे, ए आहे. 2 वेळा सी आहे तर इथं काय असणार आहे, 2 वेळा ए असेल. 3 वेळा सी आहे तर 3 वेळा ए. 4 वेळा सी आहे तर काय असेल, 4 वेळा ए त्या ठिकाणी असेल. म्हणजे सी ए ए ए तिन्ही ठिकाणी काय पाहिजे, ए ए ए. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. मला असं वाटते समजलं असेल. पहा सी ए, 2 वेळा सी 2 वेळा ए, 3 वेळा सी 3 वेळा ए, 4 वेळा सी 4 वेळा ए त्या ठिकाणी असेल. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. 32 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. बरोबर आहे. काउंट आपल्याला करायचं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आयात आहे याचे बेस बघा किती आहे, 1 2 आणि 3. बरोबर आहे. तर किती आहे, 3. मग आता 3 आहे तर आपल्याला त्या ठिकाणी काय लिहावं लागेल, 6. बरोबर आहे. 3 दुनी 6 1 6. आता त्याच्यानंतर हे किती आहे, 2. बरोबर आहे. किती आहे, 2. मग आता 2 आहे तर 2 आणि 1 किती, 3. बरोबर आहे. याचा अर्थ साइन त्रिक किती, 18. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 18 हे त्यापैकी आपलं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न सोप्या पद्धतीने आपण पाहला. पुढे पहा काय दिलेलं आहे. खालील आकृत्यांमधली मालिका दिलेली आहे, क्रम पुढे राहण्यासाठी पर्यायी आकृती कोणती. तर याच्यामध्ये क्लिअर आपल्याला समजेल. काय समजेल पहा. पहिल्या आकृतीमध्ये जे आहे, बरोबर आहे, आपल्याला दिलेलं आहे. ही जी आकृती आहे ही पुन्हा रिपीट झाली, इथं आडवी झाली. बरोबर आहे. ही उभी आहे मग आडवी झाली, मग ती गायब झाली. पुढच्या आकृतीमध्ये हा बाण आला. बरोबर आहे. हा पहिले उभा आहे नंतर आडवा झाला नंतर गायब झाला. याचा अर्थ ही उभी आहे तर ही डायग्राम आडवी पाहिजे. आडवी कुठं आहे, या 2 डायग्राम मध्ये ती आहे. मग आता आडवी झाल्यानंतर त्याच्या अगोदर काय येते, बरोबर आहे. पहा ही आडवी झाली, हा नवीन आला. हा जो बाण आहे हा आडवा झाला तर त्याच्या डाव्या बाजूला नवीन डायग्राम आली, त्याच्या डाव्या बाजूला नाही, इकडे उजव्या बाजूला आली. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी असायला पाहिजे. बरोबर आहे. तर प्रश्न कशा प्रकारे आणि कोणत्या स्पीडने आपल्याला सॉल्व्ह करायचे होते ते आपण पाहत आहोत. बरोबर आहे. पुढे काय, डायटचा प्रश्न आहे, हा बऱ्याच एक्झाम मध्ये यावर्षी आलेला आहे. पहा प्रश्नात काय दिलेलं आहे, तर प्रश्नात एक उघडलेला फासा दाखवलेला आहे. उत्तराच्या पर्यायांपैकी कोणता पर्याय 2 चिन्हाच्या विरुद्ध बाजूला आहे, 2च्या विरुद्ध बाजूला कोण असेल. मग आता जेव्हा अशा प्रकारे आपल्याला फासा देते तर हा 2 जो आहे याला संख्या कोणता डायस आहे की जो टच झालेला नाही. 6 टच आहे, 3 टच आहे, 5 आहे, एकही इथं टच झालेला आहे. तर एकमेव कोण आहे, 4. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 4. आणि तसं जर उत्तर काढायचं असलं तर 5च्या विरुद्ध कोण आहे, 6. 1 सोडून आपण उत्तर त्या ठिकाणी लिहित असतो. तर 2 सोडून कोण आहे, 4 आहे. त्याचं दोन्ही प्रकारे उत्तर काढलं तर किती असणार आहे, 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पहा प्रश्न क्रमांक 35. काय प्रश्न दिलेला आहे पहा. 4 गुणीला 5 म्हणजे 920, 2 गुणीला 7 914, 3 गुणीला 8 1124. तर 0 गुणीला 6 किती. मी पाहिलं की इथं 20 आणि काय आहे 9 आहे. कसे येतील, 5 आणि 4 9, 4 पंच 20, 7 आणि 2 9, 7 दुनी किती 14. बरोबर आहे. 8 आणि 3 11, 8 त्रिक किती 24. तर 6 अधिक 0 किती 6, आणि 6 गुणीला 0 किती 0. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे त्या ठिकाणी, 6 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. आता 6 गुणीला 0 जर केलं
तर हे ऍक्च्युअल उत्तर किती असायला पाहिजे, 60 त्या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता यापैकी नाही हे उत्तर त्या ठिकाणी असू शकते, पण 6 गुणीला जर 0 म्हटलं तर फक्त 6 ही आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. बरोबर आहे. पुढे पहा प्रश्न काय दिलेला आहे, 36. कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न आहे. प्रश्न काय दिलेला आहे पहा, कोडिंग डिकोडिंगचा. जर त्याला लॉजिकल सॉल्व्ह केलं तर अत्यंत सोपी प्रश्न कसा होता पहा. मला दिलं पोलीस साठी हा कोड आहे, क्रिमिनल साठी हा आहे, तर प्राइस साठी काय असेल. मला दिसलं, काय दिसलं पहा, शेवटी कोण आहे 3, आयसी आईस, इथंही कोण आहे आईस, शेवटचे 3 कोण आहे 935. बरोबर आहे. शेवटच्या पर्यायामध्ये काय पाहिजे, 935 पाहिजे. यापैकी नाही आहे का ते आपण पाहू. 935 आहे तर हे तर 2 त्या एलिमिनेट झाले. मग आता पी आणि आर चा पाहिजे, तर पी कुठं आहे, सर्वात पहिला कोण आहे 7, इथं आहे. नंतर कोण आहे आर, आर बघा कुठे आहे 2 नंबरला कोण आहे 9 आहे, इथंही 9 आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल 3. किती वेळ लागेल. बरोबर आहे. जर स्मार्ट वर्क आपण केलं तर आपल्याला सहज उत्तर काढता येईल. तो कोडिंग डिकोडिंग कुठले नंबर ते नाही आहेत अल्फाबेटचे. बरोबर आहे. 2 ज्यावेळेस देतात त्यावेळेस ते अल्फाबेट नसतात. प्रश्न क्रमांक पहा काय दिलेला आहे, 37 चा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. बरोबर आहे. किती, प्रश्न क्रमांक 37 हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आणि काय दिलेला आहे पहा, कॅलेंडरचा हा प्रश्न आहे. मला असं वाटतं उत्तर काढता येईल. पहा काय दिलं, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही म्हटलं, नाही कोणतं नाही. पहिले तर काय करतो आपण, 2-2 संख्या जी आहे शेवटचे 2 अंक याला 4 ने भाग जायला पाहिजे. 96 ला जाते, हे शताब्दी वर्ष आहे, हे राहू द्या, हे नंतर पाहू. याला 08 ला भाग जाते, हे लीप वर्ष आहे. मग आता जर 100व वर्ष असेल तर याला 400 ने भाग जायला पाहिजे. बरोबर आहे. 2000 ला 400 ने भाग जाते म्हणजे हे लीप वर्ष आहे. 1900 हे लीप वर्ष नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पहा 38चं उत्तर काय, 1 जानेवारी 2000 हा शनिवार आहे, तर 1 जानेवारी 2010 रोजी कोणता वार आहे. कॅलेंडरचा हा प्रश्न आहे. याला मी पाहिलं बऱ्याच वेळा काय लोक चूक करतात. बरोबर आहे. 2000 असं लिहितात, नंतर 2001, 2002 हे असं लिहितात, 2010 पर्यंत. ही चूक करायची नाही. इतका वेळ परीक्षेमध्ये आपल्याजवळ नाहीये. 2000 पासून कुठं जायचं आहे, 2010 तारीख सारखी आहे, 10 दिवस आपण पुढे गेलो. बरोबर आहे. 10 म्हणजे किती, 3, लगेच कट केले, 3 उरले. आता 2000 ते 10 पर्यंत एका वर्षाला काय, एक लॉजिकल आहे, एका वर्षाला एक दिवस वाढतो, एका वर्षाला एक दिवस आपण पुढे जातो. 2 दिवस कधी जातो, एक दिवस एक्स्ट्रा कधी जातो, लीप वर्ष असलं तर. 2010 ते 2010 पर्यंत लीप वर्ष कधी आहे, 1 जानेवारीला सुरुवात झाली तर फेब्रुवारी महिन्यामध्ये, म्हणजे लीप इयर कोणतं असणार आहे, 1, 2000, दुसरं 2004 आणि तिसरं कोण येईल 2008. 12 येणार नाही कारण 10 पर्यंत जायचं आहे. तर किती लीप वर्ष आहेत, 3. म्हणजे 3 आणि 3 किती, 6 दिवस पुढे जायचं आहे. 6 दिवस पुढे न जाता काय करतो, एक दिवस मागे जातो. जर शनिवार आहे तर शनिवार धरून एक दिवस मागे जा. तर उत्तर काय असायला पाहिजे, शुक्रवार हे उत्तर यायला पाहिजे. अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 39. आता हा 39वा प्रश्न सॉल्व्ह करताना अत्यंत सोपी आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते. इतक्या वेळा या प्रश्नाची प्रॅक्टिस केलेली आहे. बरोबर आहे. आता याच्याहून फक्त एवढं समजायला पाहिजे, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते, म्हणजे याचा अर्थ आहे की मुलगा आणि आई याच्या वयातला फरक किती वर्षाचा आहे, 30. कारण आई 30 वर्ष मोठी झाली, मुलाच्या जन्माच्या वेळी आई 30 वर्ष आहे. आता इथून पुढे तुम्ही किती जा, मुलगा 10 वर्षाचा होईल, आई 30 आणि 10 40 वर्षाची होईल. मुलगा 20 चा होईल, आई 30 वर्ष मोठी, 20 आणि 30 50. मुलगा 40 वर्षाचा झाला, आई 30 वर्ष मोठी 70 वर्षाची होईल. हा फरक नेहमी काय राहील, सारखा. मुलगा आणि आई यांच्या वयातला फरक किती आहे, 30. बरोबर आहे. आणि काय दिलं पहा, मुलाच्या व आईच्या वयाची बेरीज किती आहे, 40 आहे. बरोबर आहे. तर आता काय दिलं, आता सध्या म्हणजे आज मुलगा आणि आई यांच्या वयाची बेरीज किती दिली, 40. बरोबर आहे. ही वयाची बेरीज दिली 40. विचारलं काय आपल्याला, 10 वर्षांनी मुलाचे वय, मुलाचं वय कसं काढायचं, काय करतो आपण, जी बेरीज आहे त्याचे अर्धे किती, 20. आता मुलाचं वय काढायचं आहे की नाही, तर मुलगा लहान असेल तर
30चे अर्धे करा 15, वजा केला किती झाले 5. मुलाचं आजचं वय किती आहे 5. आपल्याला विचारलं काय की 10 वर्षांनी मुलाचे वय किती असेल. आज जर 5 आहे तर 10 वर्षे पुढे जा, 10 आणि 5 किती 15. किती वेळ लागेल, बरोबर आहे. तर याला तुम्ही 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. मी तर म्हणेल जर प्रॅक्टिस तुमची आहे, जे विद्यार्थी आमच्या इथं आहेत त्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस असेल, ओरली उत्तर त्या ठिकाणी काढतील, बरोबर आहे. काय करतील, 30 फरक आहे, आजची बेरीज 40 आहे, 40चे अर्धे 20, बरोबर आहे, 30चे अर्धे 15, 20 मधून 15 गेले 5, 5 आजचं वय, 10 वर्षांनी पुढे जायचं आहे 15, बरोबर आहे. तर प्रश्न जो आहे तो सोपीच होता, पण काय करायचं होतं पहा, या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं होतं की काय दिलेलं आहे, बरोबर आहे. सोपी प्रश्न होता. पुढचा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आपण पाहू, पहा काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न घेणार आहोत, पहा पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला. दिला 40 नंबरचा हा प्रश्न आहे आणि प्रश्न लॉजिकल होता. पहा, संख्या दिलेल्या आहे, या मालिकेतील 9व्या स्थानावर कुठली संख्या येईल. मग मी जर संख्या पाहिल्या तर 6 ची डबल केली 12 अधिक 1, 13 ची डबल केली 26 वजा 1, 25 ची डबल केली अधिक 1, 51 ची डबल 102 वजा 1, एकदा अधिक एकदा वजा, पण कधी डबल करू, एकदा अधिक एकदा वजा, कधी त्याची डबल करू. मग मला समजलं की एकदा अधिक एक डबल करायची, एकदा वजा 1. मला काय पाहिजे, 9व्या स्थानावर ह्या संख्या किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. तर मला पुढे कोणती संख्या, 6 7 8 आणि 9वी संख्या पाहिजे. एकदा प्लस एकदा काय करायचं आहे मायनस. मग आता हे 101 मायनस झाले तर 101 ची पहिले काय करा, डबल, बरोबर आहे. 101 ची डबल किती, 202, आणि अधिक 1 प्लस करा किती होईल, 203. तर हे झालं प्लस. आता काय करा, मायनस, बरोबर आहे. हे आपण मायनस केले होते, आता प्लस केले, डबल केली, आता पुन्हा काय करा, डबल करा मायनस करा. 200 ची डबल 400, 3 ची डबल 6, तर 1 वजा करा किती, 405. मग पुन्हा काय करा, 1 वजा करा. 400 ची डबल 800, 5 ची डबल किती 9, बरोबर आहे. तर किती येईल, 809, बरोबर आहे. मग आता पुन्हा काय करा, आपल्याला प्लस करायचं आहे, बरोबर आहे. प्लस जर केलं तर सांगा किती येईल, 800 ची डबल 1600, नमदुनी 18, बरोबर आहे. आणि 1600 केले, बरोबर आहे, 18 केले, आणि अधिक काय करायचं आहे, तर 18 ने किती 19. म्हणजे मला एवढं समजलं की उत्तर किती, 1619. 2 आपण त्याच्यामध्ये ऍडजस्ट केले, उत्तर किती येणार आहे, 21. 1621 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. परीक्षेमध्ये काय चूक होते माहिती आहे का, आपण इतक्या प्रेशरनी ते सॉल्व्ह करतो. सगळं काही नियमात बसून सॉल्व्ह करायचं नसते. तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन आलं तसं करा. तुम्हाला एक ऍडजस्ट करता आला, एक ऍडजस्ट करा, बरोबर आहे. मग आता एक ऍडजस्ट केला आपण, तर पुन्हा आपल्याला ज्यावेळेस उत्तर काढायचं आहे, तर इथं 11 केले, मला समजलं 2 मायनस केले, उत्तरामध्ये 2 काय केले मी, प्लस केले, तर उत्तर किती येईल, 1621 येईल, बरोबर आहे. रॅन्डमली तुम्ही मनाने जसे कॅल्क्युलेशन ऍडजस्ट होईल तसे करता आले पाहिजे. पुढचा प्रश्न पहा, एका घड्याळात 4 वाजून, बरोबर आहे, 4 वाजून किती मिनिटे, 20 मिनिटे झालेली आहेत. 4 वाजून 20 मिनिटे झाली, तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील किती अंशाचा कोन बनेल, 4 पंच 20. हे जर 5 पटीत असतील तर फक्त याचे काय करतात, मिनिटाचे अर्धे, उत्तर किती, 10 अंश हे आपलं उत्तर असेल. तर ऑप्शन क्रमांक 1, बरोबर आहे. मी आता काल जे अनालिसिस केलं जिल्ह्यांचं, त्याच्यामध्येही हा प्रश्न येऊन गेला, म्हणजे हा रिपीट झाला, बरोबर आहे. हा प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे. पुढे पहा काय दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 42. 42चं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पहा काय समजलं, मला समजलं क्यूच्या अगोदर पी आहे, तर हे मागे मागे चाललो आपण, समोर जाऊ. एन ओ पी आणि क्यू यांच्या अगोदर काय येते, एम, बरोबर आहे. यांच्या अगोदर काय पाहिजे, एम. दुसरी सिरीज पुढे चालली, बी सी डी ई, काय पाहिजे, एफ, बरोबर आहे. काय पाहिजे इथं, एफ, ई नंतर एफ. एम एफ हे आपल्याला उत्तर पाहिजे. ऑप्शन मध्ये पाहिलं एम एफ आहे 9, जे आहे ते काय अंक जो आहे तो येईल त्याचा विचार करू नका, उत्तर काय येईल, एम एफ हे आपलं उत्तर असायला पाहिजे, बरोबर आहे. पुढे पहा, खालील दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता पर्याय असायला पाहिजे. काय करसाल सांगा,
बरोबर आहे. हा इथं जे आहे बरोबर आहे, हा त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. तर मला समजलं ही लाईन आहे, ही लाईन आहे, ही लाईन आहे. तर मला ही अशी बरोबर आहे डायगोनली तिरकस आपल्याला ही लाईन पाहिजे. तर ही लाईन मला अशी पाहिजे बरोबर आहे. आता ही इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये. तर ही लाईन कुठं आहे? इथं आहे. कारण हे ऑलरेडी लाईन किती आहे पहा. ही जर दिसत नसेल तर बरोबर आहे, ही अशा प्रकारची आपल्याला लाईन पाहिजे. आणि फक्त ही उभी लाईन नाही पाहिजे, तर याच्यामध्ये आडवी ही लाईन पाहिजे. तर तुम्हाला आता ते लॉजिक समजलं असेल बरोबर आहे, की हे उत्तर त्या ठिकाणी का बरं आहे. बरोबर आहे. काय झालेलं आहे पहा, हे तर आपल्याला उभी तर लाईन पाहिजे, पण त्याच्यासोबत काय पाहिजे, आडवी लाईनही त्या ठिकाणी पाहिजे. मग मी हे उभी लाईन आहे, ऑप्शन किती आहेत आपल्याजवळ, ही उभी लाईन आहे आणि ही अर्धी लाईन आहे. पण हे आडवी लाईन त्याच्यामध्ये असल्या याला ब्रेक करते बरोबर आहे. तर हे अशा प्रकारचं उत्तर मला पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 43चं उत्तर किती असेल, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बरोबर आहे. 44चं उत्तर शोधायचं आहे, काय असेल, काय प्रश्न दिलेला आहे पहा. आपल्याला जो प्रश्न दिला तर या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे, 44 नंबरच्या प्रश्नामध्ये काय प्रश्न दिला पहा, आपण पाहू. राहुल निलेशचा भाऊ आहे बरोबर आहे. तर आपल्याला नातेसंबंधाचा हा प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये दिला की राहुल बरोबर आहे, राहुल हा भाऊ आहे. भाऊ आहे तर एका जनरेशन मध्ये असेल. कोणाचा भाऊ आहे, निलेशचा भाऊ आहे बरोबर आहे. गोपी ही निलेशची मुलगी आहे बरोबर आहे. निलेशची मुलगी कोण आहे, गोपी आहे. तर ही निलेशची मुलगी आहे बरोबर आहे. ती नेक्स्ट जनरेशन मध्ये येईल. नंतर पार्वती ही राहुलची मुलगी आहे. राहुलची मुलगी कोण आहे, पार्वती आहे. तर पार्वती ही राहुलची मुलगी आहे. हे दोघही पुरुष आहेत बरोबर आहे. मग पुढे नंतर काय दिलेलं आहे, पार्वती ही राहुलची मुलगी असून तिचे लग्न कुणाल सोबत झालेले आहे. पार्वतीचे लग्न कुणासोबत झाले, कुणाल सोबत झालेला आहे. तर हा कुणाल आहे आणि हे लग्न आपण अशा प्रकारे दर्शवतो बरोबर आहे. नंतर मंगल ही निलेशची बहीण आहे. हा जो राहुल आहे, निलेश आहे, या दोघांची बहीण कोण आहे, मंगल. मंगल ही काय आहे, निलेशची बहीण आहे. मला विचारलं काय, मंगल पार्वतीची कोण आहे. तर पार्वतीची मंगल ही कोण आहे पहा. पार्वतीचा भाऊ वडील कोण आहे, राहुल. पार्वतीचे वडील आहे राहुल. राहुल आणि निलेश म्हणजे राहुलची बहीण कोण आहे, मंगल आहे. तर आपल्या वडिलांची बहीण म्हणजे आपली कोण असते, आत्या बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. वडिलांची बहीण म्हणजे कोण असणार आहे, आत्या, हे आपलं उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे. 44वा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिला. पुढे पहा काय दिलेला आहे. आता घरात सर्वात लहान कोण आहे ते विचारलं. रँकिंगचा हा प्रश्न आहे. घरात सर्वात लहान कोण आहे, काय दिलेला आहे पहा. अंकितचा लहान भाऊ बरोबर आहे. अंकितचा लहान भाऊ म्हणजे हा अंकित मोठा आहे. अंकितचा लहान भाऊ कोण आहे, योगेश आहे बरोबर आहे. तर तो कोण असणार आहे, योगेश आहे. अंकितचा लहान भाऊ हा कोण आहे, योगेश. पुढे योगेश हा मंगेश पेक्षा मोठा आहे. अंकितचा लहान भाऊ, अंकितचा लहान आहे पण तो योगेश कोण आहे, मंगेश पेक्षा मोठा आहे. तर हा मंगेश पेक्षा मोठा आहे. श्वेता ही राहुल पेक्षा लहान आहे. बरं, पुढे आपल्याला माहित नाही पण अंकितापेक्षा मोठी आहे. अंकित बरोबर आहे, आपल्याला दिलेला आहे. अंकित पेक्षा कोण आहे, श्वेता ही राहुल पेक्षा लहान आहे पण अंकित पेक्षा काय आहे, मोठी आहे. श्वेता ही अंकित पेक्षा मोठी आहे आणि काय आहे बरोबर आहे, राहुल पेक्षा ती काय आहे, लहान आहे बरोबर आहे. राहुल पेक्षा लहान आहे. घरात सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान व्यक्ती कोण आहे, सर्वात लहान व्यक्ती आहे मंगेश. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 45चं उत्तर कसणार आहे, ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढे प्रश्न पहा काय दिलेला आहे. 46 नंबरला प्रश्न आपल्याला दिलेला होता आणि या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 30 मुलींच्या रांगेत जेव्हा साक्षीला 4 जणींनी डावीकडे सरकवले असतात बरोबर आहे. तर 4 ठिकाणं तिला डावीकडे सरकवले असते. ती डावीकडून कितवी आहे, 10वी. पहिले तर सांगा रांगेत टोटल किती आहे, 30. तिला 4 जणींच्या डावीकडे सरकवलं तर ती डावीकडून कितवी येते, 10वी. कुठून येते, डावीकडून 10वी येते. आता मला सांगा, जर ही या ठिकाणी आहे आणि ही डावीकडून कितवी आहे, 10वी आहे. डावीकडून ही 10वी आहे. तर 4 ठिकाणी तिला काय सरकवलेलं आहे, डावीकडे सरकवलेलं आहे. सुरुवातीला ती उजवीकडून विचारलं, सुरुवातीला काय होती ती. आता हा हात कुठला आहे, डावा आहे, हा उजवा आहे.
ती डावीकडे किती जागा सरकली आहे? 3 जागा ती डावीकडे सरकली आहे. बरोबर आहे. आणि ती या ठिकाणी असेल, हे या ठिकाणी तिचं मूळ ठिकाण आहे. ती 1 2 3 बरोबर आहे. चौथ्या ठिकाणी काय दिलं? 4 जणींनी डावीकडे सरकवले. तर आता काय होईल पहा, 10 11 12 13 आणि 14. तर हे डावीकडून कितवं ठिकाण आहे? 14वं. डावीकडून हे ठिकाण आहे 14वं. म्हणजे इथपर्यंत डावीकडून झाले 14 मुली. तर उरलेल्या जर 30 आहे तर 14च्या अगोदर किती आहे? 16 आहे. म्हणजे उजवीकडे मुली किती आहे? 16 आहे. सुरुवातीला ती उजवीकडून 16 ने किती? 17. बरोबर आहे. तिचा क्रमांक कितवा असणार आहे? 17 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 47. सिलॉकचा हा प्रश्न आहे आणि डायग्राम काढून आपल्याला उत्तर द्यायचं असते. वाक्य वाचून योग्य पर्याय आपल्याला निवडा. सर्व बाजा, बरोबर आहे. हे बाजा, हे झाले बाजा. सर्वचे सर्व बाजा काय आहेत? वाद्य आहेत. तर हे झाले वाद्य. बरोबर आहे. सर्व बाजा काय आहेत? वाद्य आहेत. सर्व वाद्य काय आहेत? बासरी आहेत. सर्व वाद्य काय आहेत? बासरी. तर आतमध्ये कोण आहे? बाजा, वाजा आणि काय आहे? बासरी. बरोबर आहे. बाजा, वाद्य आणि बासरी त्या ठिकाणी दिलं. पहिला निष्कर्ष काय? सर्व बाजा बासरी आहेत. हे आतमध्ये आहेत. हे सर्वच सर्व बाजा काय आहेत? बासरी आहेत. पहिला काय आहे? बरोबर आहे. सर्व बासरी वाद्य आहेत. बरोबर आहे. ही बासरी बाहेर आहे. बाहेरून आतमध्ये येताना फक्त कोणता शब्द पाहिजे? काही हा शब्द लागते. पण इथं काय दिलेलं आहे? सर्व. त्याच्यामुळे दुसरा काय आहे? चुकीचा आहे. तर ABCD आपल्याला दिलेले होते. याच्यामधलं काय आहे? फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे. दुसरा जो आहे तो काय आहे? चुकीचा निष्कर्ष आहे. बरोबर आहे. पुढे पहा, 48 नंबरचा रिझनिंग मधला हा प्रश्न त्या ठिकाणी दिला. आणि काय म्हटलं? फुटबॉलला क्रिकेट म्हटलं. अशा प्रश्नांमध्ये आपण काय करतो? सर्वांना त्याबद्दल माहिती आहे. अशा प्रश्नांमध्ये आपण सर्वात शेवटी जातो आणि प्रश्नामध्ये काय विचारलं पहा. कोणता खेळ चेंडू वापरून खेळला जात नाही? बरोबर आहे. बॉल, ज्याला म्हणू आपण चेंडू म्हणजे बॉल, कशामध्ये वापरल्या जात नाही? फुटबॉल मध्ये वापरल्या जाते, क्रिकेटमध्ये वापरल्या जाते, बास्केटबॉल म्हणजे त्याचं नावच बॉल आहे, बास्केटबॉल. बरोबर आहे. बॅडमिंटन, बॅडमिंटन मध्ये काय असते? आपल्या भाषेत फुल. बरोबर आहे. त्याला शटर क्लॉक वगैरे म्हणतात. आपल्या भाषेत काय? फुल असते. खेळतो आपण बॅडमिंटन, ते फुल असते. पण तो बॉल नसते. म्हणजे याचा अर्थ काय? कोणता खेळ चेंडू वापरून खेळला जात नाही? बॅडमिंटन. तर बॅडमिंटनला काय म्हणतात? बॅडमिंटनला काय म्हणतात? व्हॉलीबॉल म्हणतात. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? व्हॉलीबॉल हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 48चं उत्तर काय असणार आहे? व्हॉलीबॉल हे उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. पुढे पहा, प्रश्न काय दिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. कंप्लीट या शब्दातील अक्षरे अशा किती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतील की स्वर नेहमी एकत्र येतील? बरोबर आहे. मग आता याच्यातले स्वर काढून टाका. तर स्वर काढले तर कोण आहे? CMPL आणि T. 1 2 3 4 5. बरोबर आहे. आणि स्वरांचा एक ग्रुप बनेल. हे झाले 5 जे स्वर नाहीत. स्वरांचा एक ग्रुप बनला म्हणजे किती झाले? 6. तर 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. बरोबर आहे. 6 पंचे 30, 3 चूक 12, 120, 12 36, 36 दुनी 72. म्हणजे हे किती झाले? 720. बरोबर आहे. किती झाले? 720 झाले. आणि स्वर किती आहेत आता मोजा. किती आहेत? 1 1 2 आणि 3. तर याला कितीनी गुणा? 3 नी गुणा. बरोबर आहे. 0 3 दुनी 6, 7 त्रिक किती? 21. तर उत्तर किती येणार आहे? 2160. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असेल? डी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. जेव्हा हे अक्षरांची मांडणी अशा प्रकारे केली जाते तर 5 असे आहे की ज्याच्यामध्ये स्वर नाही. बरोबर आहे. आणि हा एक गट बनेल. कारण आपल्याला काय करायचं? हा शब्द महत्वाचा, एकत्र ते लिहायचा. म्हणजे त्यांचा एक गट घेतला तर हे झाले 6. तर त्यानुसार आपल्याला उत्तर काढायचं आहे. पहा पुढचा प्रश्न काय आहे? एका महाविद्यालयामध्ये काय दिलेलं आहे पहा. पर्सेंटेजचा हा प्रश्न आहे. एका महाविद्यालयामध्ये टोटल किती आहे? 900 विद्यार्थी आहे. बरोबर आहे. शाखेनुसार कला शाखेमध्ये, आर्ट्स मध्ये कला शाखेमध्ये किती आहेत? 39 पॉईंट किती आहेत? 5. पुढे विज्ञान शाखेमध्ये किती आहेत? तर विज्ञान शाखेमध्ये 29.5. आणि वाणिज्य शाखेमध्ये किती आहेत? बरोबर आहे. वाणिज्य शाखेमध्ये म्हणजे कॉमर्स मध्ये किती आहेत?
31% आहेत, तर हे वाणिज्य शाखेमध्ये आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य टक्केवारी दिली. विचारलं काय, तर कला शाखेमध्ये विज्ञान शाखेपेक्षा कुणाशी कंपॅरिझन आहे, विज्ञान सोबत. कला शाखेमध्ये विज्ञान शाखेपेक्षा किती विद्यार्थी अधिक आहेत, आपण टक्केवारीत पाहायचं. 29.5 पेक्षा 39 पॉईंट कितीनी जास्त आहे, 10% जास्त आहे. तर आपल्याला 10% हे आपलं उत्तर. पण टोटल किती आहेत, टोटल आहे 900. तर 900चे 10% म्हणजे किती होतील, एका संख्येनंतर पॉईंट दिला तर किती होतात, 90. म्हणजे आपलं उत्तर काही ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे, उत्तर काय असणार आहे, डी हे उत्तर आपलं असायला पाहिजे. 50 पर्यंतचे आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहिले. आणि आता ज्याच्यामध्ये मॅथ्सला त्या ठिकाणी कठीण थोडस विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे मॅथ्स 75-76 बरोबर आहे, या ठिकाणी कठीण वाटलं. तर प्रश्न आपण पाहू. ज्याप्रमाणे बुद्धिमत्तेचे प्रश्न ज्या स्पीडनी विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले, बऱ्याच लोकांचा खूप चांगला परफॉर्मन्स होता. काही लोकांना वेळ लागला, याचं एकमेव कारण होतं की कन्सेप्ट क्लिअर नाही, स्मार्टनेस नाही. बरोबर आहे, तर त्याला ऍक्टिव्ह तुम्ही राहिले पाहिजे एक्झाम मध्ये, त्याच्यासाठी भरपूर अगोदर तुमची प्रॅक्टिस पाहिजे. आणि आता बघूया आपण मॅथ्सचे प्रश्न कसे होते. पहिला प्रश्न पहा, 76 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला दिलेला आणि काय दिलं, एका ठराविक रकमेवरती सरळ व्याजाचा दर. सरळ व्याजाचा काय आहे प्रश्न. पहिल्या 3 वर्षासाठी, पहिले 3 वर्ष कोणती तरी एक रक्कम घेतली, हे काय आहेत वर्ष. बरोबर आहे, आणि हा काय आहे दर. पहिल्या 3 वर्षासाठी ती रक्कम किती, 10% दराने दिली. पुढील 5 म्हणजे याच्या पुढचे 5 वर्ष ती रक्कम किती दिली, 9% दराने दिली. बरोबर आहे, आणि शिल्लक कालावधीसाठी मला माहित नाही पुढचे वर्ष किती आहे, शिल्लक कालावधी जो काही असेल तो काय दिला, 5% व्याजाने दिला. जर 11 वर्षानंतर इथं मला समजलं की टोटल वर्ष किती आहे 11, तर मला आता इथं काढता येईल की हे शिल्लक कालावधी किती आहे, कारण टोटल 11 आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, म्हणजे हे किती आहे 3 वर्षासाठी. 11 वर्षानंतर एकूण व्याज 9,000 मिळाले, तर मुद्दलची रक्कम किती. आता व्याज कसं काढता येईल, कारण सरळ व्याज आहे, एका वर्षी 10 तर 3 वर्ष किती 30, तर व्याज किती टक्के झालं 30%. एका वर्षी 9 तर 9 5 45%. बरोबर आहे, पुढे एका वर्षी 5 तर 5 त्रिक किती 15%. टोटल किती झालं 45 आणि 15 60, 60 आणि 30 90. म्हणजे मला समजलं व्याज टोटल किती आहे, 90% व्याज आहे. आणि 90% म्हणजे किती आहे, 9,000 आहेत. 90% म्हणजे 9,000. बरोबर आहे. कधीही सरळ व्याजाचा कोणताही प्रश्न असला, मुद्दल विचारली तर मुद्दल नेहमी किती असते, 100% असते. म्हणजे मला काढायचे आहे 100% त्या ठिकाणी किती असेल, तर आपण काय पाहिलं 90 आणि पुढे किती 2 शून्य, तर 100 आणि पुढे किती 2 शून्य. म्हणजे याचा अर्थ ते उत्तर किती असणार आहे, 10,000 असेल का 1,000 असेल. इथं कन्फ्युज दिलाय पहा, 1,000 आणि 10,000, याचं उत्तर किती असणार आहे, 10,000 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी होतं. पुढचा प्रश्न पहा, 77 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न जेव्हाही दिले जातात लॉजिकल आपल्याला उत्तर काढायचं. आता हा प्रश्न इतका सोपी आहे, फक्त याला तुम्ही काय अप्रोच वापरता, बेसिक नॉलेज वरचा हा प्रश्न कसा आहे पहा. काय दिलेला आहे, 3 चा घातांक एक्स, एक्स काहीतरी एक संख्या आहे, वजा 1 अधिक 3 चा घातांक एक्स अधिक 1 810 आहे, तर एक्स बरोबर किती. आता मला एवढं समजायला पाहिजे, उदाहरणार्थ पहा, कोणती तरी एक संख्या, एक जर मी 5 घेतली तर 5 अधिक 1 किती होतात 6, 5 वजा 1 किती होतात 4. बरोबर आहे. उदाहरणार्थ मी जर इथं घेतले 6 तर 6 आणि 1 किती होतात 7, 6 वजा 1 किती होतात 5. आता हे दोन उदाहरणं कशासाठी दिली, बरोबर आहे, हे कन्सेप्ट मी समजून सांगत आहे. हे आपल्याला समजायची होती. पहा काय आहे, जर आपण 3 चा एंडिंग बरोबर आहे घातांक घेतला, 3 ची पॉवर 1 किती होते 3, 3 ची पॉवर 2 किती 9, 3 ची पॉवर 3 शेवटी काय होईल, नमत्रिक 27 म्हणजे 7, 3 चा घातांक 4 7 त्रिक 21. बरोबर आहे. म्हणजे मला समजलं ही बेरीज, ह्या दोन संख्या राहतील, शेवटी काय यायला पाहिजे शून्य. हा शेवटी शून्य हा प्रश्न सॉल्व्ह करते सेकंदामध्ये.
शेवटी शून्य जर यायचं असेल तर मला माहित आहे ही बेरीज काय असायला पाहिजे, 9 आणि 1 10, बरोबर आहे. हे 7 आणि 3 काय होतील 10. मग आता जर आपण पाहिलं तर शेवटी जर आपण पाहिलं तर कसे आपल्याला ओळखायचं, सेकंदामध्ये कसं उत्तर काढायचं होतं पहा. 3चा घातांक 5 घेतला तर 5 वजा 1 किती 4, आणि 5 आणि 1 किती 6, बरोबर आहे. उत्तर आपलं येऊ शकते. 3चा घातांक 4 घेतला, बरोबर आहे, आणि 6 घेतला तर उत्तर येईल का. दुसरं 10 घेतला तर मला असं वाटते हा खूप मोठा होईल. 10 वजा 1 किती 9, 10 आणि 1 किती 11, हे संख्या मोठी होईल. 3 जर घेतला तर 3 वजा 1 किती 2, आणि 3 अधिक 1 किती 4, कारण या 1च्या बदला मी ही संख्या घेत ऑप्शन वरची. आता 3चा घातांक किती आला पहा 9, 3चा घातांक 2 9, 3चा घातांक 4 किती होईल, नमत्रिक 27, 27 त्रिक किती 81, 81 आणि 9 ही बेरीज 810 होत नाही, तर हे ऑप्शन नाही. हे ऑप्शन 10वा घातांक खूप मोठा होईल. एक तर 6 आहे किंवा 5 आहे. मग आता 6 किंवा 5 आहे हे ठरलं तर मला दोन पैकी एक चेक करा. हे 5 असलं तर ठीक, नाही तर 6 उत्तर आपलं येईल. मग आता मी पाहिलं की जर 5 असेल तर 5 वजा 1 किती 3चा घातांक 4, आणि जर मी पाहिलं 3चा घातांक जर 5 घेतलं तर 5 आणि 1 किती होईल 6. आता हे तुम्हाला समजलं की आपल्याला काय करायचं आहे. 3चा घातांक एक तर काय असेल 5 वजा 1 4, किंवा 5 अधिक 1 किती 6. तर पहा काय होईल पहा. 3 गुणिला 3 गुणिला 3 हे माहित पाहिजे. मी समजण्यासाठी फक्त काय लिहित आहे, बरोबर आहे. हे जर 4 घेतले, 3 त्रिक 9, नमत्रिक 27, 27 त्रिक किती 81, बरोबर आहे. आणि पुढे जर हे 6 घेतले तर इथपर्यंत किती आले, 3 त्रिक 9, 27, 81, 81 त्रिक 243, आणि 243 गुणिला 3, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 2 हातचा आला 1, 3 दुनी 6 आणि 1 7, किती येतील 729, बरोबर आहे. मग 9 आणि 1 10, 8 आणि 2 10 आणि 1 11, हातचा आला 1, तर उत्तर किती आलं 810. हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आलं. आता हे सांगितलं होतं की तुम्हाला शॉर्टकट ते उत्तर पाहायचं होतं. आता लक्ष द्या, सगळी कन्सेप्ट पाहिल्यावर तुम्हाला फक्त काय करायचं होतं, इथं लिहिलं असतं 1 अधिक 1 वजा 5 वजा 1 किती 4, 5 आणि 1 किती 6. 10 तर येणारच नाही, ही संख्या खूप मोठी होईल, बरोबर आहे. 3 वजा 1 2, 3 आणि 1 किती 4, 6 आणि 1 6 वजा 1 5, 6 आणि 1 किती 7. अशा प्रकारचे ऑप्शन होते. तर मी जर पहिलंच ऑप्शन त्या ठिकाणी चेक केलं, कारण हे 2 आणि 4 खूप कमी संख्या आहे, हे येणार नाही. 2 ऑप्शन आपल्याजवळ होती. जर एकही तुम्ही चेक केलं तरी आपलं उत्तर यायला पाहिजे होतं, आणि जर समजलं असतं तर ते चेक करायचं काम नव्हतं. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 78. हा काय आहे घनमूळ आहे. 27च्या बदला हे काढून काय लिहू शकतो 3, बरोबर आहे. हे 3 लिहिले तर 78 आणि 3 हे रूट मध्ये किती झाले 81. हे 81 काढले तर इथं काय लिहू शकतो 9, बरोबर आहे. 55 आणि 9 किती 64, बरोबर आहे. पण हे 64 काय आहे, बरोबर आहे. तर इथं घनमूळ आहे. तर 4 गुणिला 4, 4 चूक 16, 16 चूक काय 64, उत्तर किती यायला पाहिजे 4, हे उत्तर यायला पाहिजे होतं. पुन्हा पहा, हे 27 आहे, कशाचा घन आहे 3चा. 78 आणि 3 81 हा वर्ग आहे. या 81च्या बदला काय लिहिले 9, बरोबर आहे. आणि हे 9 इकडे प्लस केले तर किती झाले 64. 64 कशाचा घन आहे 4चा घन आहे, म्हणून त्याचं उत्तर किती असणार आहे 64, हे उत्तर येईल. पहा 79 नंबरचा प्रश्न काय आहे, बरोबर आहे. आपल्याला दिलं यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती येईल ते आपल्याला सांगायचं आहे, बरोबर आहे. संख्या काय पाहिजे आपल्याला, सर्वात मोठी संख्या पाहिजे. कसं उत्तर काढलं असतं, या प्रश्नामध्ये बऱ्याच लोकांना अडचण झाली. मोठी संख्या मला काढायची आहे. मला माहित आहे हा किती आहे 2, तर ही सरळ संख्या दिली. रूट 10 ला रूट 4 म्हणजे किती येते 2, रूट 9 म्हणजे किती येते 3, बरोबर आहे. आणि रूट 16 म्हणजे किती येते 4. तर 10 जर यांच्या मध्ये आहे तर हे किती आहे 2. या 10 ला काय लिहिणार आहोत 3 पॉइंट समथिंग. मी सध्याचं एकच लिहितो समजण्या, हे एक्झॅक्ट उत्तर नाहीये, मी समजण्यासाठी 3.1 लिहिलं. 5चा पॉवर
-3 आहे, याला प्लस करायचं असेल तर छेदामध्ये लिहा. बरोबर आहे. 5 चा घातांक 3 म्हणजेच काय लिहू शकतो, 5 5 5 25 5 125. बरोबर आहे. हे पॉइंट मध्ये जाईल. 1 ला 125 नी भाग द्यायचा आहे, अत्यंत पॉइंट मध्ये जाईल, तर आपल्याला मोठी संख्या पाहिजे, इथं येणारच नाही. आणि हा इथं काय दिलेला आहे 6. बरोबर आहे. आता इथं जर 2 काही नसते, जर इथं 25 असला त्याचं उत्तर काय आहे ते 5. बरोबर आहे. इथं जर घन म्हटला तर सांगा 8 असेल तर 8 कशाचा घन आहे, 2 चा घन आहे. बरोबर आहे. आणि जर 27 असेल तर तो कशाचा घन आहे, 3 चा आहे. बरोबर आहे. आता ही 27 पेक्षा लहान आहे, म्हणजे ही संख्या 3 पेक्षा लहान आहे. या दोन पैकी मोठा कोण आहे, 3.1 मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ √10. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आता पहा समजून सांगितलं काय करायचं. √10 बरोबर आहे. 3 चा वर्ग 9 आहे, म्हणजे हे काय आहे, ही संख्या कोण आहे पहा, 3 पेक्षा कशी आहे, मोठी आहे. बरोबर आहे. ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे, ही काय आहे, 2 आहे. याला जर पॉवर जर आपल्याला प्लस करायची असेल तर छेदामध्ये काय लिहिलं, 125. हे अत्यंत पॉइंट मध्ये संख्या येईल, तर हे नाही आहे. √25 जर मी 27 लिहिला तर काय येते, बरोबर आहे. 27 लिहिला तर काय आलं असतं, 3. पण हे 3 पेक्षा निश्चितच लहान आहे, म्हणजे आपल्याला मोठी संख्या कोण आहे, √10. मी पुन्हा पुन्हा का बरं सांगितलं, कारण या प्रश्नामध्ये बऱ्याच लोकांना अडचण झाली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 80 कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा होता. 80 या प्रश्नाला जर सॉल्व्ह करायचं असलं तर काय होईल पहा, 7/7 पहिले भागाकार करा, किती झाला, 1. बरोबर आहे. इथं साइन कोणता आहे, अधिक. गुणाकार केला, 7 7 किती, 49. बरोबर आहे. आणि इथं काय आहे, वजा. काय आहे, 7 वजा त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. आता हा 7 इथं साइन नाही, म्हणजे काय आहे, प्लस आहे. 7 आणि 1 किती झाले, 8. बरोबर आहे. 7 आणि 1 8. हा प्लस वजा किती, 49. तर किती झाले, 8 वजा करा 49 मधून, म्हणजे -41 हे आपलं उत्तर आलं. बरोबर आहे. उत्तर किती असणार आहे, -41 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आलं. मला समजलं की जी संख्या आहे, या टोटल संख्या जी आहे याला सॉल्व्ह केलं तर उत्तर किती आलं, -41. 7 ची पॉवर 1 आहे, सॉरी 7 चा घातांक 0 आहे. कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे काय असते, 1. याला गुन्हेला काय करायचं आहे, 1. तर उत्तर काय येईल, -41 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि दिलेल्या ऑप्शन मध्ये काय आहे, ऑप्शन क्रमांक 1 -41 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक काय आहे, 81. हे प्रश्न जेव्हा आम्ही बॅच घेतो एसएससी जीडी मधले हे प्रश्न आहेत. बऱ्याच वेळा कितीतरी कालांतराने हे सुरूच आहे, एसएससी जीडी मध्ये हे विचारतात, किंवा सीजीएल मध्येही पहिले हे प्रश्न विचारत होते. आता ती डिफिकल्टी लेवल वाढली आहे. पहा काय दिलेलं आहे, x अधिक 1/x बरोबर 8. तर x चा क्यूब अधिक 1/1 चा क्यूब किती. मग हा प्रश्न असा आहे पहा, x अधिक 1/x बरोबर किती आहे, 8. x चा क्यूब अधिक त्याच्या भागीला बरोबर किती असणार आहे. आता इथं जर 2 असलं तर काय करतो, 8 8 64 वजा 2 62 उत्तर आलं असतं. मग हा काय आहे, हा घन आहे. बरोबर आहे. घन आहे तर मग त्याला काय उत्तर काढावं लागेल, सांगा. आता 8 चा घन किती, 8 8 किती, 64. बरोबर आहे. हे तोंडी यायला पाहिजे, 64 गुणिला 8, 8 चूक 32, 7 आले 3. बरोबर आहे. 8 सक 48 आणि 3 किती, 51. बरोबर आहे. हे झाले 51. आता हा 8 चा घन काढला, बरोबर आहे. आणि 8 त्रिक किती, 24. 24 यामधून काय करा, वजा करा. 24 जर आपण यामधून वजा केले तर उत्तर किती येणार आहे, 488 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर याचं उत्तर किती असेल, 488 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. हा एक प्रश्न, ज्या प्रश्नामध्ये बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न मला पाठवला की या प्रश्नामध्ये अडचण आली प्रश्न सॉल्व्ह करायला. आणि पहा कसा हा प्रश्न सॉल्व्ह केला असता. दोष शोधणारी एक मशीन सर्व क्रिकेट बॅट्स पैकी 0.085% बॅट्स नाकारते. बरोबर आहे. एका विशिष्ट दिवशी त्या मशीनने 17 बॅट्स नाकारल्या. 17 बॅट्स नाकारल्या
तर त्या दिवशी एकूण किती बॅट्स तयार करण्यात आल्या होत्या. बरोबर आहे. काय केलं पहा, दिलेलं किती आहे, 0 संख्या दिलेली आहे आपल्याला, किती बॅट्स दोषी, बरोबर आहे, दोष शोधला तर आपण किती बॅट्स नाकारल्या, 0.085 नाकारल्या. बरोबर आहे. आणि या 0.85 त्या दिवशी 17 बॅट्स नाकारल्या. टक्केवारीमध्ये आपल्याला हे 0.085 आहे, ही टक्केवारी आहे. बरोबर आहे, ही आहे टक्केवारी. आणि याची खऱ्या बॅटची किती बॅट आहेत, 17. आता मला 85 जर काढता आले तर काय करावं लागेल, 1 2 3 तीन संख्ये मला हा पॉइंट काढायचा आहे, तर 1 2 3 0 द्यावं लागेल. म्हणजे मला जर याला 85 लिहायचं आहे तर इथं काय लिहावं लागेल, 17. आणि याच्या पुढे हा पॉइंट काढायसाठी 1 2 3 संख्येनंतर पॉइंट आहे, तर मी काय केलं, 3 0 त्या ठिकाणी दिले. 85 म्हणजे किती, 17,000. तर आता मला काय विचारलं, एकूण बॅट्स नेहमी किती असतात, 100% असतात. तर 100% म्हणजे किती. बरोबर आहे. आता पहा की हे उत्तर कशा प्रकारे काढलं असतं, हे तुम्हाला समजलं. पहा उत्तर कसं काढलं. इथं फक्त थोडासा तुम्ही कॅल्क्युलेशन जर तुम्हाला समजलं, काय केलं पहा, 17 पाची 85, बरोबर आहे. तर किती पाची 100 होतात, 20 पाची 100 आणि पुढे किती शून्य, 3. म्हणजे उत्तर किती असणार आहे, 20,000 हे आपलं उत्तर असेल. तर बरोबर आहे. तर किती बॅट बनवण्यात आल्या होत्या, 20,000 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. फक्त काय केलं, हे 0.85 आहे. बरोबर आहे, 0.085 आहे. म्हणजे किती दिल्या, 17. तर मी काय केलं, इथं 85% काढले. 85% बरोबर हे 17 आहे. हा 3 संख्येनंतर मला हे 85 काढायचं होतं, हा पॉइंट काढायचा होता. 3 संख्येनंतर पॉइंट आहे, मी 3 शून्य वाढवले. तर मला किती पाहिजे, 100% त्या ठिकाणी पाहिजे. 17 पाची 85, पुढे 3 शून्य, तर किती पंच 100, 20 पंच 100 आणि पुढे किती शून्य, 3 शून्य. म्हणजे उत्तर काय पाहिजे होतं, 20,000 हे आपलं उत्तर पाहिजे होतं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, 83 नंबर. हा एक प्रश्न असा होता की हे असे काही प्रश्न आहे की ज्या प्रश्नांमध्ये अडचण आली, हे ज्यांनी फास्ट सॉल्व्ह केले त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट पक्का आहे. आणि याच्यामध्ये जो फसला, बरोबर आहे, तर त्या हा ट्रॅप आहे. बरोबर आहे, हा बनवलेला हा ट्रॅप आहे. याच्यामध्ये जो विद्यार्थ्यांनी वेळ गमावला किंवा प्रश्नाचं उत्तर हे जे अशा प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी ते उत्तराला बराच वेळ लागेल. पहा कशाचे नाणे आहेत, हे रुपये आहेत. कोणत्या रुपयाचे नाणे आहे बघा, 1 रुपया, 2 रुपये आणि 5 रुपयाचे नाणे आहे. एकूण नाण्यांची संख्या, बरोबर आहे, नाण्यांची संख्या बेरीज किती व्हायला पाहिजे, 35. हे काय आहेत, नाणी, कॉइन. किती कॉइन पाहिजेत, 35 कॉइन पाहिजे. आणि एकूण किंमत किती पाहिजे, 75. बरोबर आहे, एकूण किंमत किती पाहिजे, 75 त्या ठिकाणी किंमत पाहिजे. आता मला काय दिलं, 1 रुपयाची किती आहे, 10 नाणी आहे. म्हणजे सांगा 1 रुपयाचे डॉलर किती, 10 डॉलर. यांची किंमत, हे खाली आपण किंमत लिहिली, उत्तर किती असेल, 10. तर आता 10 झाले, आपल्याला अजून किती पाहिजे, 35 मधून 10 गेले, 25 कॉइन पाहिजे. आणि 75 मधून 10 गेले, 65 किंमत पाहिजे. तर 5 रुपयाची नाणी किती असतील असा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा एक कॉमन सेन्स, ज्याला लॉजिकल प्रश्न आपण आहे, लॉजिकल उत्तर याचं निघते. पहा कसं, जर मी इथं म्हटलं की 20 नाणी आहे, कशाचे, 5 रुपयाची 20 नाणी जर मी म्हटलं, तर 20 पंच किती होतील, 100. तर हे 100 आणि 10 हेच 110 होतात. तर माझं उत्तर काय नाही, 20 नाही. बरोबर आहे. आता मी जर म्हटलं 5 नाणी आहे, बरोबर आहे, काय आहे, 5 नाणी आहे, कशाची, आपल्याला विचारलं काय, 5 रुपयाची. 5 नाणी म्हटलं तर हे किती झाले, 5 रुपयाची नाणी किती झाली, 5. बरोबर आहे. तर 5 5 याची किंमत किती झाली, 25. आता पहा, नाणे नाणे किती झाले, 10 आणि 5 15, 15 झाले. आणि किंमत किती झाली, 25 आणि 10 35. मला पाहिजे 75. आता हे 10 आणि 5 जर 15 नाणे झाले, 15 जर वजा केले तर 2चे नाणे किती, 20 असायला पाहिजे होते. आणि 20 नाण्यांची किंमत किती, 40. बरोबर आहे, एकाची किंमत 2 रुपये, 20 दोन्ही 40. आता पहा, 40 आणि 10 50, 50 आणि 25 75.
20 आणि 10 30, 30 आणि 5 35. याचा अर्थ आपलं उत्तर किती आहे? 5. अत्यंत लॉजिकल हा प्रश्न आहे. याला जर दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करायला गेले तर याला लागणारा वेळ जो आहे तो बराचसा वेळ आपल्याला लागू शकते. पहा, 84 नंबर याला ओरली सॉल्व्ह करता येते. आमच्या बॅच मध्ये 72 पर्यंतच्या सरासरी 99 साठी, आता सांगा बरं, 1-2 सेकंदात सांग. 24 साठी कोणती पेयर पाहिजे? 8 आणि 3. 36 साठी काय पाहिजे? 9 आणि 4. 72 साठी काय पाहिजे? 8 आणि 9. 99 साठी काय पाहिजे? 11 आणि 9. 15 साठी काय पाहिजे? 5 आणि 3. 18 साठी काय पाहिजे? 9 आणि 2. 12 साठी काय पाहिजे? 4 आणि 3. 6 साठी काय पाहिजे? 2 आणि 3. या सगळ्यांमध्ये एकक स्थानावरून आपल्याला चेक करायचं असते. पण हे कसोट्यांचं प्रकरण सुरू होईल तर सध्या आपल्याला एकच प्रश्न आहे. तो प्रश्न आपण पाहू काय दिलेलं होतं. @457336 ही संख्या 9 ने पूर्णपणे भाग जाते तर चे मूल्य काय असेल? मला माहित आहे 9 ने भाग जाते तर 9 बेरीज आली तर काय करा? कट. 9 बेरीज कशी येईल? 4 आणि 5 काय झाले? कट. 6 आणि 3 काय झाले? 9. बरोबर आहे, हे कट झाले. आता उरला कोण? 7 आणि 3 10. उरलं 7 आणि 3 10. पण याला 9 ने भाग जाईल का? नाही. मग 9च्या पाड्यात दुसरा कोण येते? 9 सोडून बरेच आहे. 9 दुनी किती? 18. 9 दुनी 18 येतात. 7 आणि 3 10. 10 मध्ये काय मिळवलं म्हणजे 18 येतील? 8. बरोबर आहे. इथं जर 8 असता तर काय झालं असतं? 7 आणि 3 10 आणि 8 18 कट झाले असते. म्हणजे याचा अर्थ च्या बदला काय उत्तर यायला पाहिजे? 8 हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. 85 नंबरचा प्रश्न दिला आणि या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? एक नळ एक टाकी 10 मिनिटात भरतो. बरोबर आहे. एक नळ आहे, ती टाकी भरतो म्हणजे काय? प्लस 10 मिनिटात. दुसरा नळ 15 मिनिटात रिकामी करतो. दुसरा नळ आहे हा रिकामी करतो किती मिनिटात? 15 मिनिटामध्ये. दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती वेळात भरेल? जी संख्या लहान असते ती क्रिया होत असते. 10 लहान आहे तर टाकी भरेल, कारण इथं प्लस आहे. मग यांचा काय घेतात? लसावी. लसावी म्हणजे ह्या कन्सेप्ट आहे. मी आता ह्या कन्सेप्ट डिटेल मध्ये सांगत नाहीये, कारण आपल्याला अनालिसिस आपण पाहत आहोत. ही कन्सेप्ट असते की जेवढा लसावी आहे तेवढी टाकीची क्षमता 30 आहे. 10 त्रिक 30, 15 दुनी 30. टाकी पहिली टाकी भरते एका मिनिटात किती? बरोबर आहे, 3 लिटर पाणी भरते. आणि दुसरी टाकी खाली करते किती? 2 लिटर. एका मिनिटात काय होईल? 3 भरते 2 खाली करते. 3 मधून 2 गेले 1. बरोबर आहे. तर एका मिनिटात 1 लिटर पाणी भरल्या जाते, कारण 1 शिल्लक राहील. तर 30 भागीला 1 उत्तर किती? 30. बरोबर आहे. तर आपल्याला टाकी किती वेळात भरेल? 30 मिनिटामध्ये ती टाकी भरणार आहे. अत्यंत सोपी प्रश्न होता. पुढचा 86 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 86 नंबर मध्ये दिला 150 मीटर लांब असणारी रेल्वे 54 किमी प्रति तास वेगाने धावते. एक खांब बरोबर आहे, पार करण्यास किती वेळ घेईल? तर हे सगळ्यांना हा प्रश्न टोटल जेवढे लोक परीक्षा देईल सगळ्यांना येईल. 150 मीटर लांब आहे, 54 ला कन्वर्ट करा. बरोबर आहे. कशाने कन्वर्ट करतो? 5/18. 18 त्रिक 54, 3 5 किती? 15. बरोबर आहे. तर कशाने भाग देऊ? 15. तर उत्तर किती येणार आहे? 10. तर 10 सेकंदामध्ये काय होईल? ती एक खांब पार करण्यास किती वेळ घेईल? 10 सेकंद त्या ठिकाणी घेईल. पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न दिला, ए ने एक वाहन किती शून्य? 5, 2 लाखाला विकत घेतले. त्याचा वार्षिक घसारा जर 12% असेल तर त्यात वाहनाची 2 वर्षानंतरची किंमत किती? हा एक प्रश्न आहे मॅथ्स मध्ये, की ज्या प्रश्नावर असे काही प्रश्न असतात 4 ते 5 की जे डिसाइड करतात की रिझल्ट कोणाचा येईल. आणि हा त्यापैकी एक प्रश्न आहे, कारण याला लागणारा वेळ भरपूर आहे. तुम्ही जर याला कॅल्क्युलेशन टक्के काढत बसले, किती किती दिलेले आहेत? 12. 12 जर काढत बसले तर याला लागणारा वेळ जास्त आहे. कॅल्क्युलेशन आहे. फक्त एवढं तुम्हाला फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन पाहिजे. 12 आणि 100 ला कशाने भाग जाईल? 4 त्रिक 12, 25 चूक 100. बरोबर आहे. मग आता घसारा म्हणजे कमी होईल. तर जर आज किंमत 25 आहे तर 25 मधून 3 गेले ते किती होईल? 22. असं किती वर्ष होणार आहे? 2 वर्ष. तर 25 गुणिला 25 आणि 22 गुणिला 22. तर हे कॅल्क्युलेशन दिलं आणि काय दिलं आपल्याला?
एक वाहन टोटल किंमत किती दिली, 2 लाख दिलेली आहे. किती दिलेली आहे, 2 लाख त्या ठिकाणी दिली. आणि 25नी कसं भागायचं हे कितीतरी वेळा अगोदर व्हिडिओमध्येही मी सांगितलेलं आहे, कितीतरी वेळा हे सांगितलं. 25नी भागायचं, बरोबर आहे. आता या 25नी मी भागत आहे, 2 शून्य कट करायची, त्याची डबल करा, बरोबर आहे. 2 लाखाला 25नी भागलं, 200ची 4 पट करा, किती येईल, 800, बरोबर आहे. तर 200ची 4 पट केली, किती आले, 800. आता 800ला 25नी भागलं तर काय करा, 8 चूक किती, 32, बरोबर आहे. शून्य येईल, तो शून्य नंतर आपण त्या ठिकाणी ऍडजस्ट करणार आहोत. तर आपण काय केलं, 32नी त्या ठिकाणी गुणला, शून्य आपण पुढे पाहू. तर 22 गुणिला 22 किती, 400 किती होतील, बरोबर आहे. 22चा वर्ग 400 किती, 84, गुणिला काय करायचं आहे, 32, बरोबर आहे. शून्य ऍडजस्ट आपण नंतर करू. तर काय होईल पहा, काय होईल, इथं शून्य घेतला, 4 दुनी किती, 8, 8 दुनी 16, 4 त्रिक 12, बरोबर आहे. 16 अधिक 12 किती, 28, शेवटी काय आले, 8 8, बरोबर आहे. पुढे एक शून्य येईल, तो ऍडजस्ट केलेला आहे. 2 8 त्या ठिकाणी पाहिजे. ऑप्शन मध्ये पाहिले इथं 2 8 आहे, याचं उत्तर काही ऑप्शन क्रमांक डी हा इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं. पुन्हा एकदा मी तो सांगतो, पहा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा होता. आता याला किती वेळ लागायला पाहिजे होता, बरोबर आहे, ते आपण स्वतःच ठरवायचं की याला किती वेळ लागेल. मला समजलं 12%ला कट केलं, 4 त्रिक 12, 25 चूक 100, 25 जर किंमत असेल तर ती 2 कट होईल, 22 होईल. आता हे 25 25 आणि 22 22, कारण हा 2 वर्षाचा घसारा आहे, तर मला ओरिजिनल किंमत किती दिलेली आहे, बरोबर आहे, किती दिलेली आहे, 2 लाख. मग आता या 2 लाख जर मला किंमत दिली, बरोबर आहे, तर हे 5 शून्य आहे. मी काय केलं, 2 शून्य कट केले आणि याची काय करत असतो, 4 पट करत असतो. तर हे मी काय केलं, एक शून्य आणखी कट केला होता. कॅल्क्युलेशन सोपी करते. 2000 गुणिला 4 किती होतात, 8000, बरोबर आहे. याचे पुन्हा 2 संख्येनंतर पॉइंट दिले तर 80ची 4 पट, 8 चूक 32, 320 होतात. शून्य आपण नंतर काउंट करू. कशाने गुणलं, 32नी. 22चा वर्ग किती, 484, याला कशाने गुणायचं होतं, 32नी. शेवटी कोण आले, 2 8. याच्यावरून माझं उत्तर आलं, तर उत्तर काय, ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर असायला पाहिजे, बरोबर आहे. आता हा तुम्हाला जे मी सांगणार आहे समजते का, पहा, हा इतका सोपी प्रश्न होता आणि ह्या अशाच प्रकारे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं, जर हे तुम्हाला समजलं. तर पहा काय दिलेलं होतं प्रश्नामध्ये, सरासरीचा प्रश्न आहे. 30 संख्यांची सरासरी 90 आहे. पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती आहे, 85, आणि शेवटच्या 16 संख्यांची सरासरी किती आहे, 95 आहे. तर 15वी संख्या वगळून उर्वरित संख्यांची संख्या काढा. मला पहिले काय काढावं लागेल, 15वी संख्या त्या ठिकाणी काढावी लागेल, बरोबर आहे. ती 15वी संख्या जर मी वगळली तर काय होईल पहा. मी याला कॅल्क्युलेशन साठी, आता हे काही लोक काय करतील पहा, माझं म्हणणं हे असते की जर पेपर सेट केलाय ते आपल्यापेक्षा 10 पट हुशार आहे, ते एवढं पाहतील की तुम्ही कॅल्क्युलेशन कसे करता. तुम्ही जर लगेच चालू झाले, पेन घेतला, 15 गुणिला 85, 16 गुणिला 95 जर हे करत बसले, कसा रिझल्ट आपला येईल आणि किती वेळ आपल्याला लागेल, बरोबर आहे. जर एका जागेसाठी हजारो फॉर्म आले तर आपल्याला एका जागेसाठी ते फॉर्म आले, ठीक आहे, तुमचं सिलेक्शन झालं फिजिकल मधून, एकाच 10च्या रेशो मध्ये तुम्ही आले. काय झालेलं आहे पहा, की समजा जर 20 जागा असतील तर किती मुलं निवडले असतील, 200. सारखे मार्क आले तर जास्त, पण 200, बरोबर आहे. या 200 पैकी 180 मुलांचं सिलेक्शन होणार नाही. किती लोकांचं होणार आहे, 200 पैकी 20 लोकांचं. हे 180 लोक कोण आहेत, जे हा गुणाकार करतील 15 गुणिला 85, बरोबर आहे. तर हे लॉजिकल आहे. मला हे समजायला पाहिजे होतं की मी जर यांना 15 घेतलं आणि हे जर 95 घेतलं तर हे +5 आणि यांच्यामध्ये कोण आहे, सरासरी म्हणजे मधली संख्या 90. 15ची सरासरी, या सगळ्या संख्यांची सरासरी 90 झाली, जी ऑलरेडी दिलेली आहे. मग 15च्या पुढे एकच संख्या उरली, बरोबर आहे, 16वी संख्या, जी किती आहे, 95 आहे. म्हणजे मला समजलं की 95 जे आहे ही एक संख्या जी उरलेली आहे, बरोबर आहे,
ती संख्या 15वी ती कोण आहे? 95 आहे, हे मला समजली, ते तुम्हाला आता सांगितलं. आता ती जर संख्या 95 आहे, कन्फ्यूज करण्यासाठी हे संख्या दिल्या, सांगितलं तुम्हाला कशी आली 95. आता 15वी संख्या जर वगळली तर 30 संख्यांची सरासरी 90 आहे, तर नमत्रिक 27 त्यांची बेरीज किती? 2700. याच्यामधून वजा किती करा? 95, म्हणजे उरले किती? 2605. आता या 2605 ला कशाने भाग द्यायचा? 29ने. बरोबर आहे, 29ने भाग द्यायचा होता. पण माझं म्हणणं आहे, हेही कॅल्क्युलेशन न करता जर एक संख्या 95 आहे तर हे 90 सरासरी म्हणजे काय आहे? सगळ्यांना सारखं वाटणे. प्रत्येकाला 30 लोकांना 90 रुपये समजा द्यायचे होते, हा एक उरला 95 रुपये, तर हे 5 रुपये काय करायचे आहे? 5 रुपये वाटून द्यायचे आहे. किती लोकांमध्ये? 30 लोकांमध्ये 5 रुपये वाटून द्यायचे. तर काय होईल? पॉइंट घेतला तर किती आले? 50. 30 एक 30. बरोबर आहे. किती घेतले? 30. किती उरले? 20. बरोबर आहे. पुढे गेलं 3 18. पॉइंट 16 जे आहे ते एकाला कमी भेटतील या 90 पेक्षा, फक्त पॉइंट 16. 1.16 नाही म्हणत आहे, पॉइंट 16. तर पहा इथं 89 आहे, तर हे काय होईल? सरळ सरळ एक दिलेला आहे, पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे, कारण पॉइंट 16 वजा केले. हे 90 आहे, हे जास्त झाले. हे 88, हे एक पेक्षा कमी झाले. बरोबर आहे. पॉइंट 16, तर हे उत्तर आपलं असेल 89.83. तर एकदम सोप्या पद्धतीने उत्तर काढायचं होतं. बरोबर आहे. आता समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, पहा समजते का? 15 संख्यांची सरासरी किती होती? 85. 16 संख्यांची सरासरी किती आहे? 95. मला समजलं या 16 संख्यांचे मी 15 घेतलं, 15 संख्यांची सरासरी 95 आहे, तर यांच्यामधला फरक 10चा आहे. 10चे अर्धे किती? 5. म्हणजे 85 5 90. 95 वजा 5 90. तर फरक काहीच नाही पडला, सरासरी 90 झाली. पण ह्या संख्या 15 नाही, किती आहेत? 16 आहे. तर इथं किती संख्या एक्स्ट्राची आहे? 1. आणि ही संख्या 1 म्हणजे कोण आहे? 95. तर मला समजलं की 95 ही 15वी संख्या आहे. आता ही वगळायची आहे, तर याच्यामधले 90 तर सरासरीच आहे, उरले किती? 5. हे 5 किती लोकांना कमी होतील? 5 रुपये हे कमी करायचे आहे, प्रत्येकाच्या हिश्श्यातले नाही, तर टोटलचे 5 कमी करायचे आहे. टोटल लोक किती आहेत? 30. बरोबर आहे. 30 लोक टोटल आहे. मग आता तुम्ही म्हणसाल की इथं 29 संख्या येईल. बरोबर आहे. आता हे पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन असल्यामुळे त्याचा फरक पडणार नाही. तर मला समजलं की स्लाइड 5 29 लोकांमध्ये वाटून द्यायचं आहे, तर कन्फर्म आहे की हे पॉइंट काहीतरी येईल, म्हणजे एक पेक्षाही उत्तर कमी यायला पाहिजे. एक पेक्षा कमी उत्तर जे आहे ते एकाच ठिकाणी आहे, म्हणून त्याचं उत्तर किती असणार आहे? 49.83. जर ज्यांना हे समजलं होतं त्यांनी पेन न घेताही ते कॅल्क्युलेशन करायला पाहिजे होतं. मी त्या पद्धतीनं समजून सांगत आहे, जसं मी ऑफलाईन क्लासमध्येही समजून सांगतो. बरोबर आहे. ज्याप्रमाणे आमचे क्लासेस चालतात आणि अशाच प्रकारे उत्तर काढण्याची सवय विद्यार्थ्यांना लागते. पहा पुढे काय दिलेलं आहे? एका वस्तूवर 40% सवलत देऊन एक दुकानदार 20% नफा मिळवतो असेल तर 2400 रुपये विक्री किंमत असलेल्या वस्तूची मूळ किंमत विचारली. पहा काय होत असते. 40% नफा म्हणजे याला काय लिहितात? 205. 20% नफा. बरोबर आहे. आता 20% नफ्याला काय लिहितात? 1/5. बरोबर आहे. 20% नफ्याला लिहितात 1/5. मग 20% नफा जर भेटला तर 5 वर 1 नफा भेटला, तर वस्तू कितीला विकली जाईल? 6 ला. 5 वर सूट किती भेटली? बरोबर आहे. 5 वर सूट 40% 2 भेटली, तर वस्तू कितीला विकली? 3 ला. आता काय होईल पहा, हे 5-5 सारखे आहे, पण ही वरची काय आहे? विक्री किंमत आहे. याला डबल करा. 3 दुनी 6, तर 5 दुनी किती? 10. म्हणजे हे काय झाली? छापील किंमत 10. 6 ही काय झाली? विक्री किंमत. आणि इथं किती आले आहेत पहा, इथं 5 आले. आता याला 3 दुनी किती केलं? 6. बरोबर आहे. आणि इथं किती आले? 5. तर हे 5 दुनी 10, हे 6 आणि हे किती येईल? 5. मला काय सांगितलं? विक्री किंमत 6 म्हणजे किती आहे? 2400. बरोबर आहे. तर 6 चूक 24 पुढे 2 शून्य, तर 5 चूक 20 पुढे 2 शून्य. बरोबर आहे. 5 चूक 20. बरोबर आहे. आणि पुढे 2 शून्य. तर मला उत्तर किती यायला पाहिजे होतं? 2000. पण याच्यामध्ये 2000 हे उत्तर नाही.
बरोबर आहे. ज्या लोकांनी अमरावती ग्रामीणचा पेपर दिलेला आहे ते लोक या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात. कारण काय दिलेलं आहे पहा, विक्री किंमत 2400 असेल तर वस्तूची मूळ किंमत किती? आता मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत. लॉजिकल आहे की जर छापील किंमत असेल तर ती 2400 पेक्षा जास्त असेल. ऑप्शन मध्ये एकच नाही, म्हणजे तो विचारत काय आहे, खरेदी किंमत आपल्याला विचारत आहे. आणि पहा, जर समजा मी 2400 घेतलं, बरोबर आहे, इथं जर मी 2400 घेतलं तर काय होईल, 2400 रुपये जर छापील किंमत घेतली, बरोबर आहे, तर याच्यावर काय झाली, 40% सूट. तर काय होईल, 24×96 960, 960 सूट केली म्हणजे 1000 कमी करा, 40 वाढवा, बरोबर आहे. मग आता काय होईल, 1400. तर 1400 मध्ये 40 वाढवले, 1440 ही काय झाली विक्री किंमत. आता ही काय आहे, 20% नफा मिळाला. 20% म्हणजे काय, 1/5. 5 वर एक नफा भेटला, तर वस्तू कितीला विकली, 6ली. कितीची वस्तू, 5ची. तर आता पहा बरं किती होईल, 6 दुनी 12, 2 उरले, 6×4 6×24 आणि पुढे एक शून्य, 240. 240 ला जर गुणलं तर काय होईल पहा, 24×5 120 आणि पुढे 2 शून्य, तर उत्तर किती, 1200. म्हणजे 2400 रुपये जर छापील किंमत घेतली तर हे उत्तर त्या ठिकाणी काय येणार आहे, बरोबर आहे, 1200 रुपये त्या ठिकाणी येईल. जर हे असं असेल तर हा प्रश्न जो आहे तो चुकलेला आहे, बरोबर आहे. याचं कारण काय आहे एकदा लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगतो, कारण हा महत्वाचा प्रश्न आहे. 40%ला फ्रॅक्शन मध्ये लिहितात 2/5. ही झाली छापील किंमत आणि ही झाली सूट. 5 वर 2 सूट दिली तर वस्तू कितीला विकली, 3ला. किती रुपयाची वस्तू, छापील किंमत 5 रुपयाची वस्तू, 2 रुपये सूट दिली, विकली 3 रुपयाला. खरेदी किंमत 5 वर 1, बरोबर आहे, म्हणजे किती, 6. 6 काय झाली विक्री आणि हे 5 काय झाली खरेदी. आता काय केलं, मला विक्री किंमत सारखी पाहिजे, कारण हे दोन्ही विक्री आहे. तर 3 दुनी 6, तर 5 दुनी किती, 10. विक्री किंमत 3 आणि 3 6. छापील किंमत किती होईल, 5 दुनी 10. विक्री किंमत किती होईल, 3 दुनी 6. आणि खरेदी किंमत किती होईल, 5. बरोबर आहे, खरेदी किंमत किती होणार आहे, 5. खरेदी किंमतीच्या दुप्पट काय असेल, छापील किंमत. छापील किंमत जर 2400 असेल तर खरेदी किंमत किती येणार आहे, 1200 त्या ठिकाणी येईल, बरोबर आहे. आणि जर आपल्याला हे 6 हे काय दिलं, सरळ सरळ, तर 2400 विक्री किंमत असेल म्हणजे 6×24, बरोबर आहे, 6×24 2 शून्य, तर 5 किती, 20 आणि पुढे 2 शून्य, 2000 त्या ठिकाणी पाहिजे. किंवा इकडे जर विचारलं तर आपल्याला 4 ने गुणलं तर 10×40 आणि हे किती येईल, 4000 येईल. तर हे ऑब्जेक्शन तुम्ही त्या प्रश्नामध्ये घेऊ शकता. पहा, प्रश्न क्रमांक 90 काय दिलेला आहे, यामध्ये दिलेला आहे 24 माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, हे आपल्याला दिलेलं आहे. पुढे काय दिलं, 12 दिवसानंतर. याचा अर्थ 12 दिवसाचं काम संपलं, बरोबर आहे. काम किती दिवसाचं संपलं, 12 दिवसाचं संपलं. 24 माणसांचं 12 दिवसाचं काम संपलं. 18 पैकी किती दिवसाचं उरलं, 6 दिवसाचं काम उरलं. 12 दिवसानंतर म्हणजे 12 दिवसाचं काम संपलं, 24 माणसांचं 6 दिवसाचं काम उरलं. 8 माणसे सोडून गेले, 24 मधले 8 सोडून गेले, किती उरले, 16. तर 8×3 = 24, 8 दुनी 16, बे बे, बेत्रिक 6, 3 त्रिक किती, 9. तर उत्तर किती येईल, 9 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पहा, एका वेळेमध्ये आपल्याला ते त्या ठिकाणी अनालिसिस घ्यायचं आहे. तर पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, आपल्याला लसावी काढायचा. फ्रॅक्शन दिलेला आहे, काय दिलेला आहे पहा, 2/4, 5/6 आणि 10/8. तर मला लसावी काढायची आहे, तर वरच्या संख्यांचा अंशाचा लसावी, छेदाचा मसावी. 2, 5, 10. 2च्या पाड्यात 10 येतात, 5च्या पाड्यात 10 येतात, तर किती झाला, लसावी 10. मसावी सर्वात कमी फरक कितीचा आहे, 2चा आहे. 2नी तिघांना भाग जातो, तर मसावी किती झाला, 2, बरोबर आहे. 10/2 उत्तर आहे का, नाही. याला कमी करा, 10चे अर्धे 5, 2चा अर्धा किती, 1, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जर उत्तर काढलं तर सांगा किती येईल. मग आपल्याला 5/1 उत्तर आपल्याला दिलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला त्यांचा लसावी काढायचा आहे. पहा, कारण की आपण पहिल्या प्रश्नांना वेळ जास्त दिला, तर हा अनालिसिस मध्ये ते समजून सांगण्यामध्ये आपला वेळ गेला. एका बागेत काय आहे, 24 काय आहेत, आंबे.
सफरचंद किती आहे 56 आणि संत्री किती आहे 72. अशा प्रकारे लावायचे आहे की प्रत्येक रांगेत एक प्रकारचे झाडे असतील. बरोबर आहे. ते कट झालेलं आहे बहुतेक. प्रत्येक रांगेमध्ये एक प्रकारची झाडे असतील. आणि पुढे काय म्हटलं, त्या संख्या समान असेल तर कमीत कमी किती रांगा असतील. आता सारख्या रांगा जर करायच्या आहे, अशी कोणती संख्या आहे की ज्याने या तिघांनाही भाग जाईल. बरोबर आहे. मग काय काढायचं आहे, मसावी. मसावी जर काढायचा आहे म्हणजे कमीत कमी संख्या घ्यायची. सांगा याच्यातला कमीत कमी फरक कितीचा आहे. तर 56 आणि 72 यांच्यातला फरक कितीचा आहे, 16चा आहे. 16च्या पाड्यात 56 येतात का नाही, 24 येतात का नाही. 16चे फॅक्टर काय आहे, 8 दुनी 16. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. 8च्या पाड्यात 24 येतात, 8 साती 56, 72 येतात. तर यांचा मसावी किती झाला, 8. बरोबर आहे. तर 8-8 लोकांची लाईन करायची आहे. तर सांगा 8 त्रिक 24 म्हणजे किती रांगा झाल्या, 3. 8 साती 56 किती रांगा झाल्या, 7. 8 नम 72. तर काय होईल, 7 आणि 3 10 9 किती, 19. कमीत कमी रांगा किती होतील, 19 रांगा त्या ठिकाणी होतील. बरोबर आहे. पुढे पहा 93 नंबरचा प्रश्न आहे, कशा प्रकारे उत्तर काढायचं. आता याला सॉल्व्ह करत बसू नका, लॉजिकल उत्तर काढा. जर आपण या ठिकाणी 4 ठेवला तर काय होईल, कशा इथं उत्तर किती आहे 5. बरोबर आहे. वाय ची किंमत विचारली, वायच्या बदला 4 ठेवला तर काय होईल, कशामधून 4 वजा केला म्हणजे उत्तर 5 येते, तर 9. म्हणजे याचं उत्तर किती आहे, 9. ते पॉइंट मध्ये जाईल. बरोबर आहे. तर हे उत्तर नाही आहे. पुढचं ऑप्शन घ्या. पुढचं काय दिलेलं आहे पहा. पुढे आपल्याला दिलेलं आहे 2. कशामधून 2 वजा केले. बरोबर आहे. कशामधून आपण वायच्या ठिकाणी 2 घेतला, कशामधून 2 वजा केले तर 5 येतात. बरोबर आहे. तर 7 मधून, बरोबर आहे, 7 मधून 2 वजा केले तर काय येतात, 5. मग आता इथं जर y बरोबर 2 घेतलं तर इथं 7 आले असते, इथं किती आले 2. 7 मधून 2 गेले तर काय आले, 5. बरोबर आहे. मग पाहू आपण 3 जर घेतले तर काय होईल, कशामधून 3 वजा केले तर 5 येतात, 8. तर याची किंमत किती यायला पाहिजे, 8. बरोबर आहे. जर याला मी 3 घेतलं तर कशामधून 8 मधून 3 गेले तर किती येतात, 5. म्हणजे या 4 1 ची किंमत किती आहे, 8 आहे. बरोबर आहे. मग 4 दुनी 8, 1 ची किंमत किती झाली, 2. y ची किंमत किती झाली, 3. तर हे पहिलं ऑप्शन आहे, याच्यामध्ये पॉइंट मध्ये उत्तर आलं नाही. चेक करू. 1 ची किंमत 2 आहे, बेदुनी किती 4. बरोबर आहे. y ची किंमत 3 आहे, 3 त्रिक किती 9, 9 4 किती आले 13. याचा अर्थ उत्तर काय आहे, बरोबर आहे, 3 नंबर उत्तर, सी क्रमांकाचं 3 हे उत्तर आपलं असायला पाहिजे. आणि पुढचा प्रश्न पहा काय दिला, काय दिलेला आहे, 7 9 आणि 3 5. एबीसी आपल्याला गुणोत्तर काढायचं, काय करतो पहा, 7 त्रिक 21, 9 त्रिक 27 आणि 9 5 45. कशाने भाग जाईल सांगा, 3नी जर भाग दिला तर काय होईल. बरोबर आहे. याला भाग दिला, आता 7नी भाग जाईल का नाही, 3 7 सॉरी 3 7 21. बरोबर आहे. 3 9 27 आणि 3 15 त्रिक 45. 7 9 15. तर ऑप्शन 7 9 15 बी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 94 क्रमांकाचा प्रश्न पाहायला पहा. पुढचा प्रश्न काय आहे, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला भूमितीचा प्रश्न आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 60% वाढवली, परिघ किती टक्क्यांनी वाढेल. आपल्याला माहित आहे, काय माहित आहे सांगा, की त्रिज्या, व्यास आणि परिघ कसा बदलतो, सारख्या पटीत बदलतो. याचा अर्थ त्रिज्या 60% वाढवली तर परिघही किती वाढेल, 60% त्या ठिकाणी वाढेल. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला पहा काय दिलेला आहे. एका कारला 75 किमी पार करण्यासाठी नेहमीच्या वेगापेक्षा 10 किमी तास वाढवला, 15 मिनिटा वेळ कमी लागतो. तर वाढवलेल्या इथं 420 आहे, वेगाने 420 अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल. बरोबर आहे. आता मला सांगा, जर याला 5नी भागलं, बरोबर आहे, इथं पहा हा किती आहे 420, 5नी भागलं तर उत्तर किती येईल, 42 ची डबल किती 84. 84 हा वाढवलेला वेग आहे, वजा करा 74. 75 ला भाग जाईल का नाही, म्हणजे त्याच्या किमान पाड्यात असणारी पाहिजे. 6नी जर भाग दिला कशाला, 420 ला, 420 ला जर 6नी भाग दिला तर साइन 7 42, वाढलेला वेग 70 आहे, वजा केला तर किती येईल 60. बरोबर आहे. 60 वजा केला तर हे 75 येईल, पण ते सरळ आपल्याला भाग जाताना दिसत नाही. 7 जर आहे तर 420 ला जर 7नी भाग दिला
तर काय होईल 7 सकम 42. वाढलेला वेग किती आहे 60. 10 वजा केले तर किती होतील 50. तर याला आपण 50 नी भाग दिला तर 50 एक 50 म्हणजे 1 तास बरोबर आहे. आणि उरलेले 25 म्हणजे अर्धा. 1 तास आणि किती मिनिटं 30 मिनिटं लागतील बरोबर आहे. आणि वाढलेला वेग 10 किमीनी वाढवला तर काय होईल 75 ला कितीनी भागा. वाढलेला वेग जर 60 असेल तर काय होईल 60 एका तासामध्ये 60 चा वेग आहे तर 1 तास. पुढचे 60 च्या वर किती लागले 15. 60 मिनिटात 60 तर 15 मिनिटात 15 तर किती वाढले 15 मिनिटं वेळ वाढला बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर किती असणार आहे 7 हे आपलं उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे. तर सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं होतं. पुढे पहा दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 120 आहे. तर वर्गांची बेरीज किती आहे 289 आहे. तर त्या दोन अंकांची बेरीज किती. आता याचे फॉर्म्युले वगैरे आहे पण मला फक्त एक सोपी सांगा 120 गुणाकार कसा येतो. मला माहित आहे 60 गुणिला 2 पुढे गुणेला 4 किती चूक 3 चूक 120 किती पंच 24 पंच 120 किती आठी 15 आठी 120 किती दाहे 120 12 दाहे 120. अशा प्रकारे उत्तर आपलं येते. गुणाकार किती यायला पाहिजे 120 या सगळ्यांचा गुणाकार येतो. त्यांच्या वर्गाची बेरीज किती यायला पाहिजे 289. 60 चा वर्ग 289 पेक्षा जास्त आहे. 30 चा वर्ग 900 जास्त आहे. 24 चा वर्ग जो आहे तो जास्त आहे. या दोन पैकी आपलं उत्तर आहे. 15 चा वर्ग किती 225. 8 चा वर्ग किती 64. 4 आणि 5 9 6 आणि 2 8 2 तर उत्तर किती 289. त्या संख्या कोण आहे 15 आणि 8. तर त्या दोन अंकांची बेरीज 15 आणि 8 किती 23. तर उत्तर किती यायला पाहिजे 97 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 45 चा वर्ग वजा 35 चा वर्ग काय करसाल सांगा. 45 चा वर्ग 4 पंच 20 25 बरोबर आहे. वजा 3 चूक किती 12 25 तर काय होईल हे 25 25 शून्य 20 मधून 12 गेले किती उरले 800. तर आपल्याला काय विचारलं येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी एकक दशक बरोबर आहे. दशक स्थानी कोणता अंक येईल तर त्याचं उत्तर काय आहे 0 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आणि 99 नंबर आपण नंतर घेऊ पहा कारण तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. काय उत्तर येईल पहा. 400 चे 75 टक्क्याच्या 30 टक्केचे 25%. 400 चे 75 टक्के 75 टक्के म्हणजे काय 3/4. हे कसे येतात 75 भागीला 100. 25 त्रिक 75 25 चूक 100 म्हणजे 4 भागातला 3 भाग. 400 चे 4 भाग केले याचा 3 भाग म्हणजे किती आले 300. तर हे आले 300 बरोबर आहे. 300 चे 30 टक्के 10 टक्के 30 30 त्रिक किती 90. 90 चे 25 टक्के 2 वेळा अर्धे करा. 90 चे 45 45 चे अर्धे 22.5. तर उत्तर किती येईल 22.5. ऑप्शन आहे का आहे ऑप्शन क्रमांक 3 22.5 हे उत्तर आहे. 99 नंबरचं काय उत्तर काढसाल पहा. 961 कशाचा वर्ग आहे 31 चा वर्ग आहे. तर 9.61 दोन संख्येनंतर पॉईंट दिला तर आपण काय करा एका संख्येनंतर पॉईंट द्या बरोबर आहे. तो सगळे घेतले आता एकही सोडू नाही तर पहा किती येईल 3.1. दोन संख्येनंतर पॉईंट आहे वजा 4 संख्येनंतर पॉईंट आहे 2 संख्येनंतर पॉईंट घ्या तर काय येईल 0.31 बरोबर आहे. 9.61 लिहिलं पुन्हा वजा तर काय आहे 31 आणि इथं काय घ्यावं लागेल 2 शून्य आहे तर 1 शून्य कारण 961 म्हणजे 31 2 शून्य आहे तर 1 शून्य आणि गुणिला 1 2 3 4 5 6 तर 6 आहे तर 3 शून्यानंतर आपल्याला ती संख्या लिहायची. अशा प्रकारचा गुणाकार आहे. ओरली जर आपण त्याला सहज हे इतकं पहा हे जे केलेलं आहे एवढं काय करायचं काम नाही कारण आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. मला सांगा 0.31 म्हणजे काय बरोबर आहे. 1% पेक्षाही कमी बरोबर आहे. मग हे किती आहे 3.10 बरोबर आहे. मग आता 3.10 झाले तर हा काय झाला 1%. याच्यातलाही 0.31 पाहिजे म्हणजे याचा अर्थ ती संख्या जवळपास किती येणार आहे 9 बरोबर आहे. 3 त्रिक 9. आता 9 मधून काय करायचं आहे 0.31 आपण वजा केला बरोबर आहे आणि त्याच्यामधून 3.1 वजा केला तर ही संख्या किती असणार आहे 3.1 मधून
0.31 वजा केला तर साधारण आपण याला 2.7 त्या ठिकाणी घेतलं. 9 मधून आपल्याला काय करायचं आहे, 2.7 जर आपण वजा केली तर सांगा याच्यामधलं उत्तर काय आहे. तर हे उत्तर जे आहे बरोबर आहे, हे उत्तर येतील का, नाही. मग या दोघांपैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे. पण मी हे पाहिलं की ह्या दोन्ही संख्येच्या अगोदर काय आहे, मायनस आहे. तर 9 मधून आपण साधारण 3 काढा, किती उरले, 6. 6 आपल्याला पाहिजे पण मायनस मध्ये उत्तर पाहिजे, म्हणून याचं उत्तर काही ऑप्शन क्रमांक 1. इतका हा कठीण प्रश्न नव्हता, त्याला आपल्याला स्मार्ट वेनी जर सॉल्व्ह केलं सहज आपल्याला उत्तर येते. 50चे 50 प्रश्न घेतले, बरोबर आहे. गणिताचं एक चांगलं काय आहे, तुम्हाला कदाचित मराठी पाठ करायचं काम पडू शकते, पण गणित हा असा विषय आहे, समजून जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला याच्यामध्ये वेळही लागत नाही, फक्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. प्रयत्न आम्ही केला की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी समजले पाहिजे. आज आम्ही अमरावती या जिल्ह्याचा पेपर घेऊन आलो. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पण मॉडरेट जो पेपर असेल तो आम्ही घेऊन येऊ. व्हिडिओ जर आवडला असेल, बरोबर आहे, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.